आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे, ज्या दिवशी आपण सर्व एकत्र आलो. आज विशेष म्हणजे 28 मे रोजी एका महाबुद्धीचं जन्मदिन म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आजचा जन्मदिवस आणि येणाऱ्या 30 तारखेला अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस. आणि अशा ऐतिहासिक दिनी आपण एकत्र आलोय आणि ज्यांनी या दोन्ही महान व्यक्तींनी आपल्या कार्याने भारत मातेला गौरव दिला. म्हणजे अहिल्यादेवी होळकर म्हणजे एक राणी असून पण प्रजेसाठी त्या माता म्हणून राहिल्या. त्यांनी आपल्या राज्यात न्याय, शांती, धर्म याचं अधिष्ठान निर्माण केलं. केवळ राज्यकारभार नव्हे तर भारतभरातील धार्मिक स्थळांचं जतन त्यांनी केलं. धर्मशाळा बांधणं, घाट बांधणं, यांचा सांस्कृतिक वारसा सर्व आपला जपणं. खऱ्या अर्थाने प्रजावत्सल राणी कोण असतील तर स्वतः अहिल्यादेवी होळकर होत्या. आणि आजच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देखील जयंती. क्रांतिकारकांचा अग्रगणी, विचारवंत, इतिहासकार आणि राष्ट्रभक्त काळकोठडीत 27 वर्षे काढून देखील ज्यांचा आवाज थांबला नाही, त्यांचा हिंदुत्व हा विचार म्हणजे भारतीय अस्मितेचा अभिमान. त्यांनी सामाजिक सुधारणाही तितक्याच ताकदीने मांडल्या. अस्पृश्यता निवारण, महिलांचे हक्क आणि आधुनिकतेचा स्वीकार या दोन थोर व्यक्तींनी दाखवलेली दिशा आज तरुण पिढीने आत्मसात करावी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कमिटीने सर्वत्र अहिल्यादेवी होळकर यांचा शताब्दी महोत्सव म्हणजे 1725 साली त्यांचा जन्मदिन झाला आणि आज 300 वर्ष त्याला पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे सर्वत्र असे कार्यक्रम घेऊन आपल्या सर्वांच्या कानी, सर्व युवकांच्या कानी जे सर्व आले त्यांनी आतमध्ये बसून घेतले, खुर्च्यांची व्यवस्था सर्व केलेली आहे. तर आपण कार्यकर्ते म्हणून युवा मोर्चाचे सदस्य असताना फक्त कार्यकर्ते न राहता भावी भारताचे या न्यू इंडियाचे शिल्पकार बनणार आहोत. त्याच्यामुळे या महान व्यक्तींचे कार्य आपल्या कानी पडावे यासाठी या संवाद यात्रा या ठिकाणी आपल्या आयोजित केलेल्या आहे. मी सर्व मान्यवरांचं, आपलं सर्व युवा वर्गाचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज त्यांच्या या आपण थोडा संकल्प करूया की अहिल्यादेवींचा सेवाभावी वृत्तीचा आणि सावरकरांच्या तेजस्वी विचारांचा मार्ग आपण या ठिकाणी स्वीकारूया. आणि आपण सगळ्यांचे स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी युवा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना वृत्तवाहिनी असेल, वृत्तपत्र असेल, वेगवेगळे सोशल मीडिया असतील, या सगळ्यांच्या मार्फत आपल्याला सगळीकडनं फोटो आणि बातम्या आपल्याला बघायला मिळाल्या असतील की संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती जी आहे, ही 300वी जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी, कार्यक्रमांनी साजरी होत आहे. 31 तारखेला 300वी जयंती आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण देशभरामध्ये 21 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. आपल्या उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण 17च्या 17 मंडळांमध्ये मंदिरांची स्वच्छता झाली, त्यावेळेला आरती झाली, काही ठिकाणी भजनांचे कार्यक्रम झाले. प्रत्येक मंडळामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, यांचं आयोजन करण्यात आलंय. बऱ्याच ठिकाणी त्यांचं आयोजन उद्या परवा सुद्धा आहे. आज जसा युवा मेळावा आहे तसा उद्या महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. बुद्धिजीवी संमेलनही या दरम्यान होणार आहे. त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे. आज योगांचा मेळावा आहे, पण हा राजकीय मेळावा नाहीये. आज फक्त आणि फक्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे विचार हे विविध वक्त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत आणि आपल्या मार्फत समाजातल्या तळागाळातल्या सर्व समाजापर्यंत, घटकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे, इतिहासात जर डोकावलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे जे काम केलं, कार्य केलं, त्याचं जर आपलं वाचन केलं तर आपल्याला कळेल, आपल्याला उमजेल, आपल्याला समजेल की त्यांचं जे कार्य होतं तर किती मोठं कार्य होतं.
आणि जर हे कार्य त्यांचं आहे, हे कार्य पुढच्या अनेक वर्ष आपल्या युवकांपर्यंत, युवतींपर्यंत आणि त्याचबरोबरीने पुढच्या येणाऱ्या समाजापर्यंत, पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याला सगळ्यांना सांगायचं असेल तर आपण सगळ्यांनी ते पहिले आत्मसात केलं पाहिजे. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ते पोहोचवायला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मगाशी इतिहास सांगितला. माननीय आमदार साहेब गोपीचंदजी पडळकर साहेब हे सुद्धा आपल्या समोर मांडणारच आहेत. पण खऱ्या अर्थानं आपण आपला इतिहास जो लिहिला तो काही इंग्रजांनी त्यावेळेला लिहिला, त्याच्यानंतर डाव्या विचारसरणीच्या काही लोकांनी लिहिला आणि त्याच्यामुळे आपण जो इतिहास अभ्यासला त्या अभ्यासलेल्या इतिहासामध्ये कुठंतरी बाबर, आक्रमण, टिपू सुलतान यांच्या व्यतिरिक्त आपल्या ज्या कर्तृत्वान पुरुष होते त्यांना कुठेतरी एका धडा आणि त्याच्यामध्ये पण एका पानामध्ये, 2 पानामध्ये समाविष्ट केले गेलं. हा त्यावेळेला आपल्या ज्या लोकांनी या सगळ्या शिक्षण पद्धती राबवलेल्या होत्या त्याचा आपण आता सगळ्यांनी पुन्हा एकदा तो इतिहास जो आहे, आपला जो स्वाभिमानाचा इतिहास आहे, अभिमानाचा इतिहास आहे, तो पुन्हा एकदा आपल्या पुढच्या पिढीला हा सांगितला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून आजचा हा मेळावा आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अहिल्यादेवींचं वाचलं पाहिजे. अहिल्यादेवी आपण जे अनेक जण फिरायला जातो, वेगवेगळ्या घाटांवरती जातो, मंदिरं बघायला जातो, 4 धामला जातो, त्या सर्वच्या सर्व ठिकाणी सगळीकडे जर त्या देवळाचं पुन्हा एकदा उभारणी असेल, त्या देवळाचं नवीन देवळं बांधायची असेल, वेगवेगळे घाट असतील, या सगळ्यांची बांधणी कोणी केली असेल तर प्रत्येक ठिकाणी नाव होतं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवींनी आपलं जे राज्य जे आहे, राज्य हे पूर्णपणे ईश्वराला अर्पित केलेलं होतं. म्हणजे वयाच्या 6व्या-7व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्याच्यानंतर ते इंदोरला आल्यानंतर मग त्यांच्या घराण्यामध्ये पडळकर साहेब अधिक त्याच्यावर बोलतील, पण त्यांच्या घराण्यामध्ये अनेक जणींना सती जावं लागलं. त्यावेळेचं सती प्रथा ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेचा एक तर लग्न व्हायचे लहान वयामध्ये, 6वे-7व्या वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 11 वर्ष असेल, त्या वर्षातलं आणि मग त्यावेळेला जो नवरा होता त्याचं निधन झालं तर सती जायला लागायचं. आणि ती कोवळ्या वयातली मुलगी, तिला काही कळतही नाही, ती कळतही नाही, अशा मुलीला आपला नवरा गेलेला आहे आणि आता आपण सती जायचं हे कळायचंही नाही. मग कुठेतरी तिचे वडील तिला गप्पा मारत कडीवर घ्यायचं, तिलाही काही कळायचं नाही आणि मग त्या अग्नीमध्ये त्याला जायचं. ही सती प्रथा त्यावेळेस, सती प्रथा तुम्ही वाचायला पाहिजे. आणि कुठेतरी मगाशी मी सांगितलं की कुठेतरी इंग्रजांनी सती प्रथा बंद केली असं आपल्याला कुठेतरी पुस्तकात सांगितलं, पण हे सगळं खोटं आहे. अहिल्यादेवींचे सासरे मल्हारराव होळकर यांनी सती जाताना थांबवलं, कारण याच्या पूर्वी सुद्धा त्यांच्या घरामध्ये अनेक जणी सती गेलेल्या होत्या. पण मल्हाररावांनी सांगितलं की तुम्ही मला आपल्या मुलासारखं आहात, तुम्हाला हे सगळं राज्य सांभाळायचं आहे, पूर्णपणे समाजाला तुम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सती प्रथा त्यावेळेला बंद कोणी केली असेल तर मल्हारराव होळकर. आणि त्यावेळेला त्यांनी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून रोखलं आणि सती रोखल्यानंतर पूर्णपणे राज्य त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये पूर्णपणे राज्य सांभाळण्याची जबाबदारी ही अहिल्यादेवींवर आली. पण त्यावेळेला त्या राणी होत्या, पण कधीही आपल्या सरदारांना, आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना त्यांनी ज्या वेळेला पत्र लिहिली, ज्या वेळेला सूचना केल्या, आदेश काढले, त्यावेळेला कधी असं त्याच्यामध्ये उल्लेख नाहीये की मी राणी अमुक तुम्हाला आदेश देते की हे तुम्ही काम करा. कधी आदेश दिला नाही. त्यांच्या प्रत्येक पत्रामध्ये तुम्ही वाचा, प्रत्येक पत्रामध्ये लिहिले ईश्वरी आदेशावरून तुम्हाला मी हे सांगत आहे आणि हे तुम्ही कार्य पार पाडा. ईश्वरी आदेशावरून, कारण त्यांनी
त्यांनी त्यांचं राज्य हे पूर्णपणे ईश्वराला समर्पित केलं होतं. ईश्वराला समर्पित केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे इंग्रजांच्या राज्य असताना सुद्धा अनेक त्यांच्या राज्यात नव्हे तर त्यांचं जिथे जिथे शासन होतं त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक देवळांचा जीर्णोद्धार करण्याचं काम या अहिल्यादेवीने केलं. अहिल्यादेवीने ज्याप्रमाणे पूर्णपणे राज्यकारभार हांगला, राज्यकारभार त्यांनी सांभाळला, त्याच पद्धतीने त्यांनी न्यायदानही चांगल्या पद्धतीने केलं. लोकांना रोजगार सुद्धा त्यांनी उपलब्ध केलं. महिला भगिनींना सगळ्यांना माहिती आहे की माहेश्वरी साडी त्यांचं राजधानी ही माहेश्वरी राजधानी आणि त्याच्यावरून त्यांनी साडीचं उत्पन्न सुरू केलं आणि माहेश्वरी साडीची निर्मिती जी आहे ही अहिल्यादेवीने त्यावेळेला केलं. त्याच्यावर रोजगार निर्मिती सुद्धा त्यावेळेला अहिल्यादेवीने केलं. अशा अनेक प्रकारचे कामं ही अहिल्यादेवीने केले आणि त्याच्यामुळे आपण त्यांचं खरं म्हणजे लढाईमध्ये असेल, बाकीच्या राज्यकारभारामध्ये असेल, न्यायदानामध्ये असेल, त्यांनी केलेलं हे सगळ्या धार्मिक कार्य असेल, या सगळ्याच्या याच्यामध्ये त्यांना राजमाता म्हणून आपण सगळे ओळखतो. आणि या अशा अहिल्यादेवींची जयंती वेगवेगळ्या कार्यक्रम उपक्रमांनी तुम्ही साजरी करायला पाहिजे असं जेव्हा पक्षाने सांगितलं आणि त्याच्यानंतर मग सगळे कार्यकर्ते, सगळे महिला कार्यकर्ते असतील, युवा कार्यकर्ते असतील, हे सगळे युवक कार्यकर्ते गेल्या 2-4 दिवस अत्यंत मेहनत घेतात या मेळाव्यासाठी सुद्धा. पण बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुप असेल, सोशल मीडिया असेल, युवा मोर्चाच्या माध्यमातून अहिल्यादेवींचं कार्य हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्या युवक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे असंच आपल्याला काम पुढच्या कालावधीमध्ये अहिल्यादेवींचं जे जे कार्य आहे हे पुढे आपल्याला करायचं आहे. त्याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी सक्रियतेने या सगळ्या सोशल मीडियामध्ये असेल, आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे अहिल्यादेवींचं काम सांगायला पाहिजे. कारण अहिल्यादेवींचं काम हे खूप मोठं आहे. पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर लोकांना आपण सांगायला पाहिजे. एवढं इथे सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यात आधी मी सुद्धा आपल्या सर्वांच्या बरोबरीनं ज्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सारी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालो त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो. खरं तर आपल्यापैकी इथं उपस्थित असणारा प्रत्येकजण समाजाच्या कुठल्या ना कुठल्या वर्गातून आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत. कोणी महाराष्ट्रात राहणार आहे, कोणी महाराष्ट्राच्या बाहेर देखील राहणार आहे. पण ज्याचा उल्लेख या ठिकाणी धनंजय हजारे यांनी केला, जिल्हाध्यक्षांनी केला की चोंडीसारख्या ठिकाणावरून ते इंदोरपर्यंतचा प्रवास आणि यानंतर त्यांच्यावर अकाली आलेलं वैधत्व आणि त्यानंतर राज्यकारभार करायची दिलेली जबाबदारी, या प्रत्येक कसोटीतून सोन्याप्रमाणे निखळत तेजाप्रमाणे पुढे आलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचं एकूणच कर्तृत्व असं की ते वर्षातून एक दिवस या ठिकाणी त्याची आठवण ठेवून चालणार नाही, तर वर्षभर 365 दिवस आणि पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यांना आज मंचावर आणि समोर उपस्थित असणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकानं सांगावं की तू तुझ्या पुढच्या पिढीवर संस्कार करताना ज्या महापुरुषांची या ठिकाणी त्यांना कर्तृत्वाची गाथा सांगशील, त्यापैकी स्त्रियांमधलं, महिलांमधलं आणि या देशाला ज्यांचा गौरव आहे असं या ठिकाणी जर पहिलं व्यक्तिमत्व असलं ते त्या अहिल्यादेवी होळकरांचं आहे. आणि ते कर्तृत्व पुढच्या पिढ्यांना सांगितल्याशिवाय तुझी कथा पूर्ण होऊ शकत नाही, या महापुरुषांचं स्मरण पूर्ण होऊ शकत नाही. असं हे अहिल्यादेवी होळकरांचं जीवन कर्तृत्व आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवत ज्यांनी आपल्या संस्थानाचा कारभार केला आणि केवळ संस्थानापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण भारतभरामधल्या धार्मिक अनुष्ठानाला ज्यांनी स्वतःची ताकद दिली, राज्यकारभारातून काय मदत केली असेल, पण स्वतःच्या व्यक्तिगत संपत्तीमधून अशा या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार ज्यांनी केला आणि राज्यकारभार करत असताना
पुढच्या पिढ्यांपुढे आदर्श घालून दिले. असं अहिल्यादेवींचं चरित्र हे पुढच्या पिढ्यांना आपण सांगितल्याशिवाय राहता कामा नये. आज खरंच मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करेन की पक्षानं आपल्या सगळ्यांना आदेश दिला आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अहिल्यादेवींचं कर्तृत्व पुढच्या पिढ्यांपर्यंत समाजापुढं ठळकपणाने न्यायचा आपण प्रयत्न करतोय. आपण केवळ एक पणतीय या सृष्टीचा प्रकाश हा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं हा प्रयत्न केलाय. पण सूर्याप्रमाणे सूर्याच्या तेजाप्रमाणे लखलखणारं अहिल्यादेवींचं कर्तृत्व ते खरं तर आम्हाला पुढच्या पिढ्यांना सांगण्याची तशी गरज नाही. पण आपल्या पुढच्या पिढ्या यांना त्या महापुरुषांचं कर्तृत्व हे या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत सांगता यावं. त्यांच्या जीवन कर्तृत्वातून जीवन चरित्रातून आदर्श घेऊन आपला कारभार सुधारावा यासाठी म्हणून आज या कार्यक्रमाचं आयोजन युवा मोर्चाच्या माध्यमातून केलंय. मी या निमित्तानं पुन्हा एकदा या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून उभा महाराष्ट्र हा सातत्यानं ढवळून निघाला आहे. भारतीय जनता पार्टीचे एक आमदार या नात्यानं ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी खंबीरपणानं सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज उचलतात आणि म्हणून आज सर्वसामान्य युवकांच्या गळ्यातले गोपीचंद पडळकर हे ताईच झालेले आहेत आणि त्यामुळे ते आज स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर या कार्यक्रमाला ते यावेत अशी आपली प्रत्येकाची इच्छा होती. विद्याताईंपासून आमच्या तेजसपासून अनेक मंडळी ही सातत्यानं पाठपुरावा करत होती. त्यांची एक अतिशय महत्त्वाची बैठक आज मंत्रिमंडळाच्या या ठिकाणी मंत्र्यांच्या सोबत होती. पण त्या बैठकीपेक्षा मला या महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व आमच्या या नव्या मुंबईतल्या कळंबोलीतल्या पनवेल परिसरातल्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांपुढे सांगायचं आहे की त्यांनी ठरवलं आणि ते आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पुन्हा एकदा त्याचं मी व्यक्तिशः या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो हे तत्व ज्या माऊलीनं अखंड जगाला दिलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे. या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपल्या या सुधागड शाळेमध्ये अहिल्यादेवींच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी युवा महोत्सव एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या या विभागाचे अत्यंत कार्यसम्राट सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन अनेक नवीन लोकांना संधी देणारे आमदार माननीय प्रशांत दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश कोळी साहेब, माननीय कळंबोली शहरचे अध्यक्ष अमर पाटील साहेब, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मयुरेश नेतकर साहेब, माजी शहर अध्यक्ष माननीय रवी पाटील, नगरसेवक माननीय बबन मुकादम साहेब, नगरसेवक माननीय रवी भगत साहेब, माननीय अशोकजी मोठे, माननीय प्रमिलाताई पाटील, माननीय विद्याताई तामकडे, माननीय मोनिकाताई मानवर नगरसेवक आणि विकास घरत जे कामोठा शहराचे नव्याने अध्यक्ष झालेले आहेत आणि व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी आहेत. सर्वांची माफी मागतो की सर्वांची नावं घेता आली नाही आणि तुम्ही सर्वजण या सभागृहामध्ये अनेक वेळा अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम झाला आहे. मी अनेक वेळा इथं आलो आहे, अनेक वेळा बोललो आहे, पण आजचा कार्यक्रम पूर्णपणे वेगळा आहे. कारण अहिल्यादेवींचा जयंतीचा कार्यक्रम धनगरांच्या पोरांनी आयोजित करायचा आणि धनगरांनीच उपस्थित राहायचं आणि तो कार्यक्रम व्हायचा. पण पहिल्यांदा असा कार्यक्रम होतोय की महापुरुषांना जातीच्या बदलामध्ये अडकवलं होतं ते बाहेर काढण्याचं पुण्य काम हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे, माननीय देवाभाऊनी केलेलं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेलं आहे. मला खूप आनंद आहे. मी तर खरं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या घरी जर त्यांनी मला संधी दिली तर मी 8 दिवस झाडू मारायला तयार आहे. देवाभाऊच्या घरी दिवसभर खांद्यावरती पाणी घेऊन पाणी भरायला तयार आहे. कारण इतकं मोठं काम कुणीच केलं नाही. एवढं मोठं काम हे माननीय नरेंद्र मोदी साहेब
गावागावामध्ये, गावखेड्यामध्ये, शहरामध्ये सर्व ठिकाणी अहिल्या देवीची जयंती साजरी करायची आहे. आणि आता गावागावात जयंती साजरी होते. त्रिशताब्दीचं वर्ष असल्यामुळं वातावरण एकदम खूप वेगळं झालेलं आहे तयार. राष्ट्रीय सेवक संघानं तर किमान 10,000च्या वर कार्यक्रम घेतले. तिथं कुणी नाही. आमची लोक फोन करतात, नांदेडमध्ये कार्यक्रम आहे. आम्हाला माहित, अरे तुला माहीतच नाही, हे कार्यक्रमच आता पूर्णपणे वेगळा झालेला आहे. आणि अहिल्या देवींचं इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं, लोकांना माहीत नाही. आता मला सांगा, इथं उपस्थित असणाऱ्या किती जणांना यापूर्वी अहिल्या देवीचा इतिहास माहीत होता? ठराविक लोक आहे, सगळं नवीन. आणि म्हणून जरा मी विषय सोडून बोलायला लागलोय. दादा इतका आनंद होतोय, तो गगनात मावत नाही. आणि त्यामुळे आम्ही ऋणी आहोत. भारतीय जनता पार्टीचा आम्ही ऋणी आहोत. आम्ही काम यासाठीच करतो भाजपाचं, कारण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे वेगळी आहे. मी पार्टीचा विषय मांडायला नाही आलो, परंतु ज्या गोष्टी घडतायत त्या लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. बघा, आज आपण सगळे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातली लोक नवी मुंबईमध्ये राहतो. कुणी कष्टकरी आहेत, कुणी नोकरदार आहेत, कुणी व्यापारी आहेत, कुणी छोटे मोठे उद्योग करतायत. आणि ही सगळा पूर्ण एरिया तुम्हाला सामावून घेतोय, तुम्हाला संधी देतोय, तुम्हाला नेतृत्व देण्याची संधी माननीय प्रशासनाला देत आहे. प्रत्येकाची इच्छा असते. आणि म्हणून मला विषय असा मांडायचा आहे की आज आपली परिस्थिती, अत्यंत काही लोकांची परिस्थिती वाईट असेल. आपण काय कुठल्या एका मोठ्या श्रीमंत घरातले नाही आहे. आपण एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी जन्म घेतला नाही. आपण आमदारांच्या, खासदारांच्या, मंत्र्याच्या घरी जन्म घेतला नाही. परंतु आपल्या पोरांची मानसिकता झाली आहे, अरे बाबा मी मुंबईमध्ये राहतो, माझं 20व्या मजल्यावरती फ्लॅट नाही. फ्लॅट आहे तो 1 रूम किचन आहे, तो 2 रूम किचन नाही, 3 रूम किचन नाही. आणि मग मी कसं करणार? आई वडिलांना आपण बोलतो, पोरं बोलतात. आमच्या कॉलेजमध्ये ते पोरं एकदम गाड्या घेऊन येतात आणि तुम्ही मला गाडी पण नाही देत. मी रिक्षातनं जातो, मी चालत जातो, मी ट्रेननं जातो. म्हणजे आपल्या मनामध्ये नुनगंड आहे. होळकरांचा इतिहास असं सांगतोय की सुभेदार मल्हारराव होळकर एक मेंढपाळांचा पोरगा, त्याचा आणि राजघराण्याचा काही संबंध नाही आहे. त्याला हे माहीत पण नाही. मेंढ्या राखणाऱ्याचा पोरगा आहे. होळ म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये होळ म्हणून नावाचं गाव आहे. त्यांचं मूळचं नाव विरकर आहे, परंतु होळ गावामधले आहेत म्हणून त्यांना होळकर म्हणून त्यांचं नाव पडलं. एका मेंढ्या राखणाऱ्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती, तलवारीच्या सामर्थ्यावरती अखंड भारतभर राज्य करतो. भारतभर, मी जबाबदारीने बोलतोय. मल्हारराव हे भारतभर ठरवत होते कुणाला राजगादीवरती बसवायचं. सगळ्यांच्याकडून कर वसूल करायचे. मल्हारराव आला तर भागो भागो मल्हारराव या. मोगलांच्या मध्ये हे वाक्य प्रसिद्ध होतं, ही म्हण प्रसिद्ध होती, भागो भागो मल्हारराव या. इतका शूर, इतका कडवा, इतका मेहनती, एका सामान्य मेंढपाळाच्या घरात जन्मालेला पोरगा स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो. आपल्या नवीन पिढीला हाच एकच आदर्श आहे की आपली कुठली पार्श्वभूमी असायलाच पाहिजे असं नाही. आपण आपल्या हिमतीवरती प्रशांत दादा सोबत असल्यानंतर काही करू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. सातारा जिल्ह्यातला मल्हारराव होळकर नावाचा एक तरुण पोरगा, त्यांचं मामाचं गाव नंदुरबार. मला आता प्रश्न पडतोय, ह्याची सोयरी झाली असेल कशी दादा? नंदुरबार कुठं आहे? आता सुद्धा तुम्ही किती जण गेलाय नंदुरबारला? नाही गेला. सातारा जिल्हा आणि तिथं त्यांच्या मामाचं गाव बारगळ मामा, आता पण त्यांचे वारस आहेत. तळोजा नावाचं गाव आहे, तिथं त्यांची गडी आहे, आता पण सुस्थितीत आहे. सरकारला मी विनंती करणार आहे की ती गडी दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे पैसे देताय ते त्या गडीला पण द्या की ज्या गडीमध्ये मल्हारराव बालपणी खेळलेले आहेत, ज्या गडीमध्ये अहिल्यादेवी तिथं गेलेल्या आहेत, ज्या गडीमध्ये खंडेराव तिथं गेलेले आहेत, ज्या गडीमध्ये गौतमीबाई तिथं खेळलेत, बागडलेत. आता ती गडी अस्तित्वात आहे. अरे आता आपल्याकडे गाडी आहेत, आपल्याकडे यंत्रणा आहे, आपल्याला रेल्वे आहेत, विमान आहे, आपण जाऊ शकतो. त्या काळामध्ये त्याची सोयरी कशी झाली असेल? नंदुरबार टू सातारा. आणि मल्हाररावांचे आई वडील लहानपणी वारले. आता हजारे साहेबांनी सांगितलं की अत्यंत लहानपणी 3-4 वर्षाचे असताना आई वारली, वडील वारले. आणि मग ते मामांच्याकडे गेले. भोजराज बारगळ मामा
पसरली. अरे एक मेंढपाळ पोरगा डायरेक्ट पेशव्यांच्या वरती ढेकून फेकून मारतोय. परंतु बाजीराव पेशवे पूर्णपणे वेगळ्या विचाराचे होते. त्यांनी ते थांबवलं आणि त्याला बोलवून घेतला आणि त्यांनी त्यांच्यामधलं धाडस हेरलं, त्यांनी त्यांच्यामधली हिंमत हेरली आणि तोपर्यंत त्यांनी मामांच्या सोबत जाऊन सैन्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. मल्हारराव होळकर इतके सैन्य असताना जर ढेकूळ फेकून मारत असेल तर ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे हे पेशव्यांनी जाणलं आणि त्यांना त्यांच्या सोबत घेतलं. म्हणजे जेव्हा पेशवे आले तेव्हा मल्हाररावांना संधी मिळाली. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मनोहर जोशी आले तेव्हा अण्णा डांगेंना संधी मिळाली. जेव्हा देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये आले तेव्हा महादेवरावला राम शिंदेना संधी मिळाली. आता विनिंग थर्ड चालू आहे, तिथं सुद्धा देवेंद्रजी आले तर तेव्हा धनगरांना संधी मिळते. म्हणजे त्यातलं एक वाक्य असं आहे, जेव्हा जेव्हा ब्राह्मण सत्तेमध्ये येतो तेव्हा तेव्हा धनगरांना संधी मिळते, उपेक्षितांना वंचितांना संधी मिळते. हा त्यातला एक गाभा आहे. म्हणजे मला संधीचा विषय म्हणून मी मांडत आहे, परंतु जेव्हा जेव्हा हे घडतं तेव्हा तेव्हा काहीतरी वेगळं होतं. बघा मग बाजीराव पेशव्यांच्या सोबत मल्हारराव गेले आणि मल्हारराव एकदम लढाऊ होते, धाडसी होते, मेहनती होते आणि मग त्याला इंदोर आणि ठाणे, म्हणजे मला वाटतं तुमचा हा भाग पण त्यांच्या ताब्यात होता, ठाणे पण त्यांच्या ताब्यात दिलं होतं पेशवेने. म्हणजे विचार करा. आणि मग हे सगळं गौडदौड सुरू झाली. आता आपल्याला वेळ थोडा आहे, थोडक्या विषयावरती येतो. मल्हाररावांना खंडेराव नावाचा मुलगा झाला. मल्हाररावांच्या वडिलांचं पण नाव खंडेराव होतं. जेजुरीचं जे खंडेरायाचं मंदिर आहे हे होळकरांनी बांधलेलं आहे. होळकरांचं ते कुलदैवत आहे. हे जे सगळं आता तुम्ही गेलाय ना जेजुरीला, ते सगळं पूर्ण बांधकाम हे होळकरांचं आहे. आता होळकरांचं साम्राज्य कुठं? इंदोरला. प्रशांत दादा आमदार आहेत पनवेलचे, हे फंड देऊ शकत नाहीत तिकडं उरणला. मी आता जतचा आमदार आहे, मी कवटेमंगळाला फंड देऊ शकत नाही. राजांचं पण असंच होतं, ते त्यांच्या राज्यात काही करायचे पण दुसऱ्या राज्यात करत नव्हते. देशामध्ये एकमेव होळकर घराणं आहे की त्यांचं राज्य इंदोर जरी असलं, त्यांची राजधानी महेश्वरी जरी असली तरी अखंड देशभर त्यांनी काम केलं, अखंड देशभर काम केलंय. हे भारताच्या इतिहासामध्ये एकमेव घराणं आहे. त्या घराण्याचं नाव होळकर घराणं आहे, त्या घराण्याचं नाव होळकर घराणं आहे. आणि मग खंडेराव त्यांची देवाच्या प्रती इतकी भक्ती असल्यामुळं त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव खंडेराव ठेवलं. आणि मग त्यांचा बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर हे सोबत चालले होते सीना नदीच्या पट्ट्यातून. आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यातली एक गोष्ट अशी आहे, सीना नदीच्या कडेला चौंडी नावाचं गाव आहे. आता तुम्ही बरेच जण 31 तारखेला पण तुम्ही या सगळे. अहिल्या देवींचा तिथं वाडा आहे, खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलाय. त्यामध्ये अण्णासाहेब डांगे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. एखादं घराचं काम करावं असं अण्णासाहेबांनी पूर्ण वेळ तिथं राहून वाड्याचं काम करून घेतलेलं आहे. आणि तो वाडा आहे तो सीना नदीच्या किनारे आहे. आणि ते आता नदी म्हटलं तर तुम्हाला माझ्या वाळू असते आणि तशी पूर्ण सीना नदीमध्ये वाळू होती आणि त्या वाळूमध्ये मुली खेळत होत्या, सगळ्या मुली खेळत होत्या. आता आपल्या गावात असते तशा लहान 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 मुली, 7-8 वर्षाची अहिल्यादेवी पण त्यांच्यासोबत होत्या. आणि मग त्याने तिथं या सगळे घोडे सगळे स्वार निघाले बाजीरावांच्या सोबत, मल्हाररावांच्या सोबत. आणि मग आता शेकडो हजारो घोडे त्यांचे काय, बाजीराव पेशव्यांचं खूप मोठं साम्राज्य होतं आणि त्यामुळे ते सगळे निघाल्याच्या नंतर मुली सगळ्या घाबरल्याने पळायला लागल्या. परंतु अहिल्यादेवी त्या पळाल्या नाहीत. तिथंच अशा वाळूमध्ये असा हात ठेवून त्या तिथं पालत्या पडल्या होत्या. काहीतरी त्यांनी बनवलं होतं. आणि मग मल्हाररावांचा घोडा जवळ आला, त्यांनी थांबवलं आणि त्यांनी ओरडले अहिल्यादेवीवरती, ते तुला घोडे आलेले दिसत नाहीत का? घोड्याची ताप लागली असती तर काय झालं असतं? आणि मग त्यांनी बाजूला अहिल्याला केलं तर अहिल्यादेवींनी तिथं स्वतः वाळूमध्ये पिंड तयार केली होती आणि त्या पिंडीची मोडतोड होईल घोड्यांच्या तापानं. आणि म्हणून त्या संरक्षणासाठी स्वतः जीव धोक्यात घालून तिथं पिंडीचं संरक्षण करत होत्या. आणि मग त्यांनी बाजीरावांना उत्तर दिलं की आपण एखादी गोष्ट निर्माण केली तर ती जीवापाड जपली पाहिजे. आणि म्हणून मी स्वतः ती पिंड संरक्षणासाठी मी तिथं थांबून राहिले, मी तिथून हल्ले नाही. आणि मग बाजीराव पेशवे बोलले की आता मल्हाररावांना की खंडेराव आता आपला लग्नाला आपल्याला करायचं आहे तर मला ही मुलगी तुमची सून म्हणून मला योग्य वाटते आहे. आणि तिच्या डोळ्यामध्ये तेज आहे, तिचं वय इतकं लहान आहे, परंतु ती ज्या पद्धतीनं बोलते ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतंय. आणि मग
शिंदे, म्हणजे अहिल्यादेवींच्या वडिलांचं नाव माणकोजी शिंदे, त्यांच्या आईचं नाव सुशीला शिंदे, आणि मग ते तिथं माणकोजी शिंदे ते पण पाटीलच होते त्या गावचे. छोटं गाव आहे, आता पण ते छोटं आहे, तेव्हा किती छोटं असेल तुम्ही विचार करा. आणि मग तिथं गेले आणि त्यांनी प्रस्ताव मांडला की मल्हाररावांच्या मुलांना तुमचं मुलगीचा हात द्या, आम्ही लग्न करायला तयार आहे. आता माणकोजी शिंदे असे म्हणजे त्याला वेगळं आश्चर्य वाटायला लागलं की एवढा मोठा राजघराणा आहे होळकरांचा, बाजीराव पेशवेचं इतकं मोठं नाव आहे, आणि ती माझ्या मुलीला खंडेरावांची पत्नी म्हणून आणि मल्हाररावांची सून म्हणून मागणी घालायला लागले. आणि मग परत त्यांची सगळी चर्चा झाली आणि अहिल्यादेवींचं लग्न झालं. बघा, अहिल्यादेवींचा जन्म आहे 1725चा 31 मेचा, आणि परत त्यांचं लग्न सगळं ठरलं. आणि लग्न कुठं होतंय? लग्न होतंय शनिवार वाड्यात पुण्यात. मल्हाररावांचे संबंध बघा, मल्हाररावांचे बाजीराव पेशवेंचे इतके जिव्हाळ्याचे संबंध होते. बाजीराव पेशवे म्हणले की मी लग्न करून देणार, आणि ते शनिवार वाड्यामध्ये बाजीराव पेशवेंच्या उपस्थितीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू शाहू महाराज त्यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यादेवींचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांचे संबंध हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराशी अत्यंत जिव्हाळ्याचे होते. छत्रपती शाहू महाराज जे शिवाजी महाराजांचे नातू आहे ते लग्नाला होते. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नवीन मुलांनी समजून घेतलं पाहिजे होळकरांचा इतिहास म्हणजे काय आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 ला झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 1689 ला झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 9 वर्षानं. सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे 1693 चा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 13 वर्षानं सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे हत्या केली औरंगजेबानं, त्यांच्या हत्येच्या नंतर 4 वर्षानंतर सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात हा सर्व इतिहास सुरू होतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूच्या नंतर मुघलांच्या विरोधामध्ये, औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढणं हे मराठ्यांच्या पुढचं हे सगळं जे ध्येय होतं. आणि त्यामध्ये जे काही मोजके मावळे लढले त्यामध्ये शिंदे आहेत, त्यामध्ये गायकवाड आहेत, त्यामध्ये होळकर आहेत, आणि त्यामध्ये पेशवे आहेत. 4 लोकांनी अत्यंत जबाबदारीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या हिंदवी स्वराज्याची भगवी पताका जर कुणी प्रामुख्यानं खांद्यावरती घेतली असेल तर ती ही प्रामुख्यानं घराणी आहेत, आणि त्यामध्ये होळकर घराणं सगळ्यात पुढं अग्रेसर, सगळ्यात पुढं आहे. आपण ऐकतो अटके पार मराठ्यांनी झेंडा फडकवला. अटक म्हणजे कुठं आहे? आपली अफगाणिस्तानच्या पुढं अटक नावाची नदी आहे, आणि तिथंपर्यंत मराठे जात होते. तिथंपर्यंत मराठे जात होते, आणि तिथं जो भगवा झेंडा फडकवला, तो भगवा झेंडा फडकवणारा मराठा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा कोणी नव्हता. तो सुभेदार मल्हारराव होळकर हा मराठा होता. म्हणजे इतकं धाडसी काम करणारी लोक आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आहे. 1707 पर्यंत औरंगजेब जिवंत होता. छत्रपती शिवाजी महाराज 1680 ला गेले, 1680, 90, परत 1700, आणि परत 27 वर्ष तो जिवंत होता. म्हणजे त्याला सुद्धा परत मराठ्यांनी सोळकी पळ म्हणून सोडलं. हे सगळे प्रसंग अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून आजच्या घडीला अहिल्यादेवींचं जे काम आहे त्या हातामध्ये पिंड घेतलेला फोटो सगळ्यांना माहीत आहे. हातामध्ये पिंड घेतलेला फोटो सर्वांना माहीत आहे. आमची इच्छा अशी आहे की अहिल्यादेवी एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन राज्यकारभार करत होत्या. प्रचंड ते महादेवाला मानत होत्या. आता कोळी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, अत्यंत हे जे सगळं मिळालंय ही मला ईश्वराची कृपा आहे, आणि त्यामुळं मी ईश्वराच्या कृपेनं फक्त आणि फक्त लोकांच्या कल्याणासाठी काम करणार, फक्त आणि फक्त लोकांच्या कल्याणासाठी. मल्हारराव होळकर किती प्रगल्भ आहे बघा. CBSE पॅटर्न तेव्हा नव्हता, इंग्लिश मिडियमची शाळा नव्हती, जिल्हा परिषदच्या शाळा नव्हत्या, महानगरपालिकेच्या शाळा नव्हत्या, परंतु मल्हारराव किती कर्तबगार आहेत बघा. मल्हाररावांनी अहिल्यादेवींचं आणि
नंतर मुक्ताईचा जन्म होतोय 48ला, म्हणजे 23व्या वर्षी. मला दुःख वाटतं, तुम्हालाही फोन लावता येत असतील, मलाही फोन येतात. काय फोन येतोय? अहो असं असं प्रकार झालाय, आमच्या घरातली मुलगी डिलिव्हरी झाली आहे आणि ती दवाखान्यात गेली होती आणि डॉक्टरनं पोलिसांना कळवलं. अरे का कळवलं? तर तिचं वय 17 वर्ष आहे, तिचं वय 16 वर्ष आहे, तिचं एक महिना बाकी आहे 18 वर्षाला आणि ती मूल जन्माला घालतीये. अरे 17व्या शतकामध्ये ही लोक इतकी प्रगल्भ होती, तुम्हाला अजून आम्हाला अकला येणार. या 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण थोडा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्या काळातली ही सगळी धोरणं द्यायची बघा. आणि मल्हाररावांनी अहिल्या देवींना इतकं अधिकार दिले, त्यांनी बसूनच त्यांच्या बाजूला घ्यायच्या. मल्हारराव सारखे फिरत असायचे, ते काय घरी बसत नव्हते, सारख्या लढाया, सारख्या दिल्लीकडे जाणं असेल, इकडं जो पाकिस्तानचा पुरा एरिया तिकडचं जाणं असेल, सारखे त्यांचे स्वाऱ्या सुरू असायच्या. कारण मल्हाररावांना त्याला घरी चैनच पडायचे नाही, सारखे घोड्यावरच, अशी परिस्थिती होती. आणि मग तो राज्यकारभार गौतमीबाई, ज्या मल्हाररावांच्या सौभाग्यवती आहे, अहिल्या देवींच्या सासू आहेत, त्या अत्यंत हुशार होत्या, अत्यंत प्रगल्भ होत्या आणि त्यांना देवाधर्माची खूप देवाधर्माचं खूप विषय त्यांच्या हातामध्ये घडायचा. आणि पहिलं हे होळकर घराणं आहे की महिलांच्यासाठी खाजगी कोष त्यांनी वेगळा करून घेतला. दादा, महिलांच्यासाठी खाजगी कोष वेगळा. आता पण आपण महिलांच्याकडे कुठला कारभार देत नाही. काय काय महिला जरा डॅशिंग असते, ते कारभार हातात घेतात, परंतु आपण सरळ महिलांच्या हातामध्ये कुठला कारभार देत नाही. त्यांना काय जर आणायचं असलं तर आपल्याकडं पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपल्याला मागणी करावी लागते. आम्हाला बाजारात जायचं आहे, आम्हाला काय घ्यायचं आहे, मुलाला काय घ्यायचं आहे. पण होळकर घराणं पहिलं असं आहे की बाजीराव पेशवेंशी चर्चा करून महिलांच्यासाठी खाजगी कोष वेगळा तयार केला आणि त्या कोशाला किती पैसे दिले माहिती? 2,70,000 रुपये खाजगी कोष त्यांचा वेगळा होता की जो महिलांच्या हातामध्ये कारभार होता. आता त्या काळातले 2,70,000 म्हणजे तुम्ही विचार करा आताचे ते किती पैसे असतील. मी काय अर्थतज्ञ नाही, दादांचा पैशाचा सारखा संबंध येतो, त्यांना याविषयी माहिती असेल, माझा आणि त्याचा संबंध येत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या काळामध्ये 2,70,000 नुसता महिलांचा खाजगी कोष होता आणि त्या खाजगी कोशातून पहिल्यांदा गौतमीबाईंनी एक महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याची छाप संपूर्ण अहिल्या देवीच्या वरती पडली. त्याची छाप पडली की देवासाठी आपण काम करायचं. आणि होळकरांनी जेवढी मंदिरं बांधली ना देशातली, राज्यकारभारच्या पैशातली नाही, सगळे पैसे होळकरांच्या या महिलांच्या खाजगी कोशात नाहीत. सगळे पैसे, एक पण रुपया त्यांनी वापरला नाही. मैं खाऊंगा नाही, खाणे नाही दूंगा, हे होळकरांचंच मला वाटतं अहिल्या देवींचं नरेंद्र मोदी साहेबांनी वाक्य घेतलं असेल. खाऊंगा नाही, किसी को खाणे नाही दूंगा, जे म्हणतायत नरेंद्र मोदी साहेब. कारण अहिल्या देवींचा एकदा राज्यकारभार सुरू असताना संध्याकाळ झाली आणि त्या मेणबत्त्या लावलेल्या असायच्या. मग सगळा कारभार सुरू झाला, मग ते मेणबत्ती लावलेली होती, त्यांचं काम संपलं सगळं. त्यांनी ती मेणबत्ती विझवली आणि दुसऱ्या डावामधून एक मेणबत्ती काढली, ती लावली. लोकांना प्रश्न पडला समोरच्या, ही तर मेणबत्तीच आहे, ही पण मेणबत्ती आहे, एक मेणबत्ती त्या विझवतायत आणि दुसरी मेणबत्ती लावतायत. तर अहिल्या देवी म्हटल्या, हे राज्याचं काम होतं म्हणून ही राज्याच्या पैशातली मेणबत्ती आहे, आता हे माझं खाजगी काम आहे, ती आमच्या घरच्या पैशातली मेणबत्ती आहे. त्या मेणबत्ती विझवतायत, या मेणबत्ती लावतायत. म्हणजे विचार बघा, उगाच कुणाची तरी जयंती 300 वर्षानंतर होत नाही. आता आपण मेल्याच्या नंतर आपलं थडगं पण कोणी बांधणार नाही. आपण मेल्याच्या नंतर एखादं वर्ष श्राद्ध होऊ शकतं. कोणीतरी वास्तू तज्ञ येतो म्हणतो घरात फोटो लावला का, हे अंगावर बसते, ते फेकून दिले सगळे फोटो. आता कोणाच्या घरात फोटो नाही. 10-20 वर्षापूर्वी आपल्या घरात सगळे आपल्या आजोबाचे पंजोबाचे फोटो होते, आई वडिलांचे फोटो होते. आता ती लोक येऊन सांगतात ठेवू नका, ही पित्र आहेत, वाईट आहेत, तुमच्या अंगावर बसते. आपण लोक काढतो फेकून देतो. म्हणजे 1-2 वर्षानंतर आपल्या कोणी ध्यानात ठेवत नाही. 300 वर्षानंतर जयंती होण्याचं कारण काय? कारण अहिल्या देवींचं कामच तसं आहे. अरे अहिल्या देवींनी धर्मासाठी जितकं काम केलंय तितकं भारत देशामध्ये कुणी धर्मासाठी काम केलं नाही. मी जबाबदारीने बोलतोय, अत्यंत महत्वपूर्ण काम केलं आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं 1670ला, एकदा पाडलं, तेव्हा शंकराचार्यांनी बांधलं, परत मोगलांनी पाडलं. आता बांधायचं कुणी? सुभेदार मल्हारराव होळकर काशीला गेले की हे मंदिर मला बांधायचं आहे. तिथले जे सगळे पुरोहित आहेत ते पाया पडायला लागले, नका बांधू तुम्ही बांधून जाल, पण याचं संरक्षण करण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही. हे परत
मग तिथून सुभेदार मल्हारराव होळकर परत आले, हे मंदिर बांधू देत नाहीत म्हटल्यानंतर मग अहिल्या देवी गेल्या आणि अहिल्या देवीने सांगितलं की मला हे मंदिर बांधायचं आहे आणि मी तुम्हाला संरक्षण पण देते. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी त्या मंदिराचं काम हातामध्ये घेतलं आणि ते नुसतं घेतलं नाही, त्या मंदिराला जागा नव्हती, त्यांनी शेजारचा प्लॉट विकत घेतला स्वतःच्या पैशानं आणि काशी विश्वेश्वराच्या मंदिराला दिला आणि त्या संपूर्ण मंदिराचा जीर्णोद्धार केला. ही गोष्ट कधीची आहे? 1770ची गोष्ट आहे. 1770, 1870, 1970 आणि 2018. 1770 ला काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर 2018 पर्यंत 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर मोजा तुम्ही 2018 पर्यंत किती वर्ष होते? या देशातल्या कुठल्याही पंतप्रधानाला वाटलं नाही की काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला पाहिजे, परंतु नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की 250 वर्षापूर्वी अहिल्या देवींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय, आता परत जीर्णोद्धार करण्याची वेळ आलेली आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2018 ला तिथं पायाभरणी केली आणि अहिल्या देवींनी जे काम केलं होतं, अहिल्या देवींनी तिथला प्लॉट विकत घेऊन मंदिर बाजूचं बांधलं, तर नरेंद्र मोदी साहेबांनी अख्ख्या 1 किलोमीटर मधले सगळे प्लॉट विकत घेतले, त्यांना पैसे दिले आणि तो कॉरिडॉर डेव्हलप केला. आणि म्हणून मला वाटतं की माननीय नरेंद्र मोदी साहेब या अहिल्या देवीच्या विचारावरती पाऊल ठेवून भारतामध्ये काम करतायत, कृतीतून करतायत. नुसतं मंदिर डेव्हलप केलं नाही. नरेंद्र मोदी साहेबांना मला धन्यवाद द्यायचा आहे. अरे गावातल्या चौकामध्ये अहिल्या देवीचा पुतळा बसवायला गेलो, भांडणं होत आहेत, पोलीस गाडी येते, वाद तयार होत आहे, पण नरेंद्र मोदी साहेबांनी अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंची अस्मिता असणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गेट नंबर 1 वरती अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा बसवला आहे. 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकार्पण झालं, तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघा. शंकराचार्यांचा पुतळा आहे, अहिल्या देवींचा पुतळा आहे, कार्तिक स्वामींचा पुतळा आहे आणि भारत मातेचा पुतळा आहे. 4 पुतळे तिथे बसवले, त्यामध्ये अहिल्या देवींचा पुतळा आहे. कुणाला वाटलं नाही याच्या अगोदर अहिल्या देवींचा तिथं स्टॅच्यू बनवावा? कुणाला वाटलं नाही काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा? ते नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं आणि म्हणून मला आनंद त्या गोष्टीचा आहे की नरेंद्र मोदी साहेब जे काम करतायत ते काम महापुरुषांच्या विचाराच्या पावलावरती पाऊल ठेवून करतायत. नुसतं बोलत नाहीत, ते कृतीमधून करतायत. देवाभाऊ काय काम करतायत? या महाराष्ट्रामध्ये सोलापूरला 2004 ला विद्यापीठ स्थापन झालं. सगळ्या अहिल्या भक्तांची मागणी होती की सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव द्या. आंदोलन, मोर्चे, जेल भरो, रास्ता रोको, उपोषण, पोलीस केसेस, भानगडी, कुणी नाव दिलं नाही. परंतु जेव्हा देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री होते 2018 ला अनेक आंदोलन राज्यभर केलं होतं, त्यामधल्या काही मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्यातली एक मागणी मान्य केली देवाभाऊनी की सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ नाव देण्यात आलं. म्हणजे देवाभाऊ अहिल्या देवीच्या विचारावरती काम करतायत. असा कार्यक्रम काय अचानक येत नसतो, तो काय मतं घेण्यासाठी आलेला हा कार्यक्रम नाही आहे. अहिल्या देवीच्या चरणी त्यांची भक्ती आहे, त्या विचारावरती काम करायचं त्यांचं मन आहे आणि म्हणून हे सगळं घडत आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांचं जे काम आहे ते काम आता लोकांच्या समोर यायला लागलं. आता होळकरमध्ये आता त्यांचा एक स्मारकासाठी आम्ही जमीन हस्तांतरित केली आहे. आता तिथे एक मोठं स्मारक होणार आहे, कारण इतकं मोठं काम करणाऱ्या योद्ध्याचा जर इतिहास लोकांच्या समोर आला तर लोक नक्की त्यामध्ये शिकून घेतील ना. आता एक प्रगल्भ किती होते बघा. खंडेराव हे कुंभेरीच्या युद्धामध्ये त्यांना मरण आलं, म्हणजे अहिल्या देवींचे पती एकदम शूर होते. इतिहासकारांनी लिहिलं त्यांच्याविषयी ते व्यसनी होते, अमुक. आता इतिहास लिहिणारे तर आम्ही नव्हतो, आम्ही मेंढ्या राखत बसलो. इतिहास लिहायला आम्ही नव्हतो. ज्यांनी कुणी इतिहास लिहिला त्यांना पाहिजे तसं लिहून टाकला. आता नवीन पोरं आली, ते सगळं शोधायला लागली आणि त्यांनी इतिहास सगळा पुढे आणला. कुंभेरीच्या युद्धामध्ये खंडेराव स्वतः लढायला होते. 2 महिने त्या किल्ल्याला वेढा टाकला होता आणि ते कवायत करताना त्यांना हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. आता ती प्रथा होती की कुणी जरी त्यामध्ये पती वारला तर पत्नीनं सती जायचं. अहिल्यादेवी धर्मपत्नी होत्या आणि बाकीच्या त्यांना राण्या होत्या.
म्हणजे सतीची चाल कुणी बंद केली? आम्ही तर पुस्तकात वाचलं, राजा राम मोहन राय यांनी सतीची चाल बंद केली. अरे आम्ही आता मल्हाररावनी तर अहिल्या देवीला सती जाऊ दिलं नाही. म्हणजे अहिल्या देवींना सती जाऊ न देणं त्या काळात मल्हाररावांचा किती प्रगल्भ विचार होता बघा. आणि त्याला दृष्टी होती, दूरदृष्टी होती. आज त्या अहिल्या देवीने 67 ते 1795 इतके वर्ष एका गादीवरती कुठल्याच महिला राज्यकर्त्यांनी किंवा पुरुष राज्यकर्त्यांचा पण विचार करा बघा. एवढे कुणी नाहीत, एवढे काही मोजके एका दुसरा माणूस असेल, मी काही इतिहास तज्ञ नाही, परंतु एवढी वर्ष राजगादीवरती बसून काम करण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. म्हणजे सतीची चाल बंद करायला विरोध त्यांनी केला. म्हणजे लोक प्रगल्भ होती. नंतर एक प्रकरण असं घडलं, भिल्ल लोक तिथं खूप त्रास द्यायची व्यापाऱ्यांना. व्यापारी लोक सगळे घोड्यावरनं इकडे तिकडे ने-आण करायची आणि मग त्या व्यापाऱ्यांना लुटायची लोक. हे सगळी तक्रार अहिल्यादेवींच्याकडे आली की व्यापाऱ्यांना व्यापार करणं अवघड झालंय आणि आता यांचा बंदोबस्त कसा करायचा. त्यांनी सगळ्या सूचना दिल्या त्यांच्या सगळ्या सरदारांना वगैरे, तरी त्याचा बंदोबस्त होईना. एके दिवशी अचानक राजदरबारामध्ये अहिल्यादेवीने अशी घोषणा केली की जो कुणी या चोरांचा बंदोबस्त करेल, जो कुणी या चोरांचा बंदोबस्त करेल त्याच्याबरोबर माझी राजकन्या मुक्ताईचा मी विवाह लावून देईन, अशी डायरेक्ट घोषणा करून टाकली. विचार करा, आता सुद्धा सैराट घडतंय. त्या काळामध्ये चोरांचा बंदोबस्त कोण करेल माहित नाही. कुठल्या जातीचा माणूस येईल, कुठल्या धर्माचा माणूस येईल, तो काळा असेल, तो नकटा, काहीच माहित नाही. परंतु अहिल्यादेवीने घोषणा करून टाकली. त्यांच्या सगळ्या दरबारामध्ये खळबळ उडाली. ते सगळे समजावून सांगायला लागले, अहो देवी असं करू नका. नाही, अहो त्याची जात, त्याचा धर्म, जो लढणारा असेल तीच त्याची जात, लढाऊपणा हीच त्याची जात, त्याच्या अंगामधलं शूरत्व हाच त्याचा धर्म आणि मी त्याच्या बरोबर लग्न लावून देणार. आणि मग त्या दरबारामध्ये यशवंतराव फडसे नावाचा एक तंडामांड पोरगा उभा राहिला आणि अहिल्यादेवीला म्हणाला की मी हे काम करून टाकतो, मला फक्त तुम्ही लागतंय तेवढं सैन्य आणि त्याला लागणारं धन तेवढं द्या. त्यांनी तुकोजी राजांना आदेश दिला की ह्यांना लागणारं सगळं साधन सामुग्री तुम्ही द्या. आणि यशवंतराव फडसेंनी त्या सगळ्या चोरांना पकडलं आणि त्यांना अहिल्यादेवीच्या दरबारात आणून हजर केलं. अहिल्यादेवीच्या दरबारात हजर केल्याच्या नंतर सगळे असे गाठले होते, घाबरले होते. आता दुसरी शिक्षाच नाही ना, फाशीच ना. आपण चोऱ्या करतोय, अहिल्यादेवींच्या राज्यामध्ये आपण हे काम केलंय, मग आता आपल्याला शिक्षा काय होणार? त्यामुळे फाशी होणार. ते सगळे घाबरले, गडबडलेले होते. अहिल्यादेवींनी त्यांना विचारलं, ते सगळे मान खाली घालून उभा होते. अहिल्यादेवींनी त्यांना विचारलं, तुम्ही असं कशासाठी करताय? ते लोक बोलले घाबरत घाबरत, आम्हाला दुसरं कामच नाही काय, आम्ही काम काय करणार, म्हणून आम्ही चोऱ्या करतोय. अहिल्यादेवींनी क्षणाचाही विचार न करता असा निर्णय घेतला की आजपासून तुम्हाला काम एवढंच, त्या व्यापाऱ्यांना सुरक्षित इकडं तिकडं घेऊन जायचं आणि तुम्हाला पगार चालू करायचा. त्या व्यापाऱ्याची जबाबदारी कुणावर दिली? चोरी करणाऱ्या लोकांच्यावरती दिली. तुम्ही आता त्यांना संरक्षण द्या आणि त्यांच्याकडून एक कर आकारला आणि त्या सगळ्या लोकांना पगार चालू केले. ती लोक पण सुखात राहिली आणि व्यापार पण व्यवस्थित सुरू झाला. आणि मग त्यांनी जी घोषणा केली होती की माझ्या मुक्ताईचा मी विवाह लावून देणार, त्यांनी यशवंतराव फडसे नावाच्या एका तरुण मुलाशी दिलेल्या शब्दाप्रमाणे विवाह लावून दिला. हे किती क्रांतिकारी पाऊल आहे बघा. आता मागच्या 10 दिवसापूर्वी आंतरजातीय विवाह झाला म्हणून मर्डर झालाय मुलाचा. मागच्या 10 दिवसापूर्वी मी गोष्ट तुम्हाला सांगतोय 1700 आणि 1800च्या ह्या शतकामधली. आता सुद्धा ते मर्डर होत आहेत. म्हणजे अहिल्यादेवी किती प्रगल्भ विचाराच्या होत्या. होळकर घराणं इतकं मोठं विचार करणार आहे, देशासाठी राष्ट्रासाठी काम करणारं होळकर घराणं आहे. सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. आता संभाजी महाराजांचा जिथं वध झाला तिथं वळू जे आपल्या पुणे जिल्ह्यात आहे, तो घाट अहिल्यादेवीने बांधलाय. सांगणार कोणी सांगत नाही इतिहासकार. एवढे सगळे इतिहासकार जॅकेट घालून सांगतायत. जात बघून इतिहास सांगायचा आणि जात बघून एखादा महापुरुष वर आणायचा, मताच्या राजकारणासाठी भानगडी करायच्या आणि तसा मोडका तोडका इतिहास लिहायचा. त्या इतिहासकारांना मी मानत नाही आणि तुम्हाला पण माझी विनंती आहे, त्यांची पुस्तक सुद्धा वाचू नका. हे सगळे अशा पद्धतीने लिहिलेली पुस्तक. का नाही तुम्ही इतिहास पुढे आणला? हे तुम्ही लिहा ना. तुम्हाला जे सत्य आहे त्या सगळ्या गोष्टी पुढे आणायला पाहिजे. नाहीतर मागच्या 200-300 वर्षापूर्वीचा इतिहास काढायचा, आताच्या राजकारणाला साजेसं तुम्हाला काय हवं आहे ते तेवढं लिहायचं आणि त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये गोंधळ सुरू करायचा, देशामध्ये गोंधळ सुरू करायचा. आपण एकदम फायटिंगमध्ये पुढे उभा राहतोय. 300 वर्षापूर्वी असं जे चांगलं आहे तेच आपण घेऊ ना. जे काय चुकीचं घडतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. म्हणून सुभेदार मल्हारराव
होळकर घराणं राज्य करत होतं आणि एवढे सुधारलेले होते. होळकर एकदम प्रगल्भ घराणं आहे. या जगातले जेवढे तुमचे आपल्या भिताडावरती शाळेमध्ये जे सायंटिस्टचे फोटो आपण बघितले मोठे दाढीवाले, त्यांच्या सगळ्या बऱ्यापैकी बहिणी ह्यांच्या बायका आहेत. म्हणजे ते काय नुसतं इथंच लग्न करत नव्हते, ते फॉरेन मधल्या मुलींच्या बरोबर पडलं. इतकं प्रगल्भ हे सगळं पुढचं घराणं आहे. सगळे जे पुढचे घराणे आहेत. इंग्रजांना 1,05,00,000 रुपयाचं कर्ज देणारं या देशातलं एकमेव घराणं आहे ते होळकर घराणं. इंग्रजांना कर्ज. या देशामध्ये पहिली रेल्वे आली. ती रेल्वे काय अशी इंजिनवाली नव्हती. ती रेल्वे वळायला लागायची पहिल्यांदा, ढकलून चालू करायची. आपल्या पूर्वी जुन्या फटफट्या होत्या, ढकलून चालू करायच्या. आपण लहानपणी ढकलीत गाड्या. तसं रेल्वे पहिली ओढायला लागायची. तर ते सगळे हत्ती हे होळकरांचे असायचे रेल्वे ओढायला. रेल्वेचं मूळ टाकायला सगळे पैसे होळकरांनी त्यांना पहिल्यांदा दिलेले. आज जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये आहे ती सगळी जागा होळकरांची आहे. रायसोनी नावाचं गाव आहे ते. होळकरांची 7 गावं होती जागीरदारी. म्हणजे दिल्लीवरती किती दबदबा होता बघा ह्यांचा. घोड्यावर जाऊन, आता विमानात जाऊन आपल्याला मिळत असं ना. हे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि एकदा मल्हाररावांनी कर वसुली सुरू केली ना, तिथं थरकाप उडायचा. मल्हारराव येणार म्हटले तर आदेश शरण जायचे. अहिल्यादेवींनी स्वतः एक गोळीची लढाई केली होती. ते अनेक लढाई केले, त्यात ही एक लढाई आहे. मल्हारराव इतके प्रगल्भ होते, त्यांनी तोफखाना सुरू करायला लावला अहिल्यादेवींना. ते दक्षिण भारताच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांच्या लक्षात आलं की आता इंग्रज इकडे घुसायला लागले. इंग्रजाला जर आपण फाईट करायची म्हटलं तर त्या पद्धतीची शस्त्र आपल्याला पाहिजे. आणि तोफखाना सुरू करायची जबाबदारी अहिल्यादेवींच्या वरती दिली. आणि अहिल्यादेवींना सांगितलं की ग्वाल्हेरला तोफखाना तुम्ही सुरू करा. अहिल्यादेवींनी सगळी लोकं पाठवली, स्वतः तिकडे गेल्या, तिथली सगळी पाहणी केली. तिथं त्यांना काहीतरी अडचण येते म्हटल्यावरती त्यांनी भानपूरला तोफखाना कारखाना पहिल्यांदा सुरू केला. आणि मल्हारराव बाबांना त्यांनी कळवलं की आता आम्ही भानपूरला तोफखाना कारखाना आम्ही सुरू करतोय. तोफखाना कारखाना त्या काळामध्ये मी आता सांगत नाही. आणि मग त्याच्यानंतर गोळ्याची जी लढाई झाली तिकडे अहिल्यादेवी स्वतः नेतृत्व करत होत्या. आणि त्या किल्ल्याच्या जवळ जातांच्याकडे तो किल्ला होता. त्या किल्ल्याच्या जवळ जाऊन ह्यांनी तोफांची तोडं तिकडे केली. तिकडून डायरेक्ट पांढरा निशाण घेऊन एक घोडेस्वार आला आणि त्याने सांगितलं आम्ही आता तुम्हाला शरण येतो, हे तुम्ही लढाई न करताच इतकं अहिल्यादेवींना घाबरायचं. नाहीतर आमच्याकडे नुसतं की अहिल्यादेवी नुसत्या पिंड घेऊन नव्हत्या. अहिल्यादेवी स्वतः घोड्यावरती बसायच्या, स्वतः लढाई करायच्या, स्वतः नेतृत्व करायच्या. या भारतातली पहिली महिलांची सैन्याची फलटण निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी आहे. पहिली अहिल्यादेवींच्याकडे फौज होती महिलांची. पहिली महिलांची फौज अहिल्यादेवींनी तयार केली. राघोबा दादा गेले, बाजीराव वारले. बाजीराव पेशवे वारल्याच्या नंतर राघोबा दादा आणि त्यांना एक आमचा अहिल्यादेवींच्या तिथला एक कारभार करणारा माणूस त्यांना मिळाला होता. आणि त्यांनी सांगितलं की अहिल्यादेवी बाई माणूस आहे, त्या काय करते, त्याने असं वातावरण तिकडं तयार केलं. राघोबा दादांची मती फिरली. हे सगळं पेशवे आणि होळकर म्हणजे फक्त शरीर वेगळं, एक जीव, अशी परिस्थिती होती. आणि त्यांनी राघोबा दादा सगळं सैन्य घेऊन आले अहिल्यादेवींच्याकडं युद्ध करायला. अहिल्यादेवींना माहीत झालं, कारण अहिल्यादेवींच्याकडं इतकी यंत्रणा टाईट होती. हे जे सगळे गुप्तहेर वगैरे अशी त्यांची यंत्रणा होती. या देशातल्या सगळ्या राजघराण्यांच्या दरबारामध्ये ह्यांचे राजदूत असायचे. मध्ये उदयपूर असेल, जयपूर असेल, कोटा असेल, हैदराबाद असेल, पुण्याचं पेशवे असतील, इकडं नागपूरचे भोसले घराणं असेल, त्यांच्याकडं सगळीकडं ह्यांचे राजदूत असायचे. ह्यांचे सगळे माहितीगार असायचे. त्यांच्याकडे इत्तमभूत माहिती यायची. आणि त्यामुळे त्यांना लगेच निरोप आला की राघोबा दादांचा मूड पूर्णपणे वेगळा आहे, त्याला युद्ध करायचं आहे. राघोबा दादांना अहिल्यादेवींनी एवढंच सांगितलं, ठीक आहे तुम्ही आलाय चालून, बाय माणूस समजून तुम्ही आलाय, पण तुम्ही असं समजण्याचं कारण नाही. स्वतः भासळ हातामध्ये घेऊन, स्वतः घोड्यावरती बसून मी लढायला तयार आहे. मी हारले तर लोक मला नावं ठेवणार नाही, पण जेव्हा तुम्ही हराल तेव्हा तुम्हाला तोड दाखवायला जागा पण राहणार नाही. अरे राघोबा दादा त्या निरोप देणाऱ्या, अरे गंगाधरराव मला वाटते तर काहीतरी असं होतं नाव, मला नेमकं नाव आठवत ना. तर तू काय चुकीची माहिती दिली तर काय मला, हा नाही चंद्रचूड नाही दुसरंच काहीतरी नाव आहे. तर ते म्हणे तू चुकीची माहिती दिली आहे. हे अहिल्यादेवी दिसते अशी नाही, ती लढवई आहे, ती शूर आहे. मग ते म्हणे नाही मी तुमचं सांत्वन करायला. मग सांत्वन करायला तुम्ही काय 5,000 घोडे घेऊन सैन्य घेऊन येता का? 2-4 लोक तुम्ही फक्त सांत्वन करायला. इतक्या अशा करारी होत्या, इतक्या त्या धाडसी होत्या, त्यांच्याकडे प्रगल्भता होती. महेश्वरी साडी त्या काळामध्ये
बहुतेक काम हे पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या माध्यमातून झालंय. धर्मांतरण इतकं सुरू होतं, त्याला सगळी वचक बसवण्याचं काम अहिल्या देवीने त्या काळामध्ये केलं आहे. त्यांची निरोप देण्याची यंत्रणा खूप जबरदस्त होती. त्या काळामध्ये काय व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर काय नव्हतं ना. निरोप द्यायला स्वतः लोक जायची आणि मोजून 5 दिवसाच्या आतमध्ये ते निरोप पोच करायची त्यांची व्यवस्था. त्यांची ठरलेली घरं होती, त्या घरामध्ये त्यांनी जाणं, जेवणं, तिथून पुढं निरोप पास करायचा. मी इथून समजा माझ्याकडे आता निरोप दिला, मी इथून कुठं लोणावळ्यापर्यंत जाईल, तिथं त्यांचं घर नक्की ठरलेलं, तिथून दुसरा माणूस असायचा, तो माणूस पुढे घेऊन जायचा. समजा त्याचा अपघात झाला तर त्याला लगेच दुसरा माणूस, इतकं बारकावे, इतकी व्यवस्था, जबरदस्त त्यांचं नियोजन होतं. त्यामुळं अखंड देशभर त्यांनी पूर्णपणे जाळं पसरलेलं होतं. आणि आता मग त्या पावलावरती नरेंद्र मोदी साहेब पाऊल ठेवतायत. आम्हाला किती आनंद होत असेल सांगा कार्यकर्ता म्हणून. मी 10वीला असल्यापासून चौंडीला जातो, असं कधीच कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात बघितले नाही. आमच्या कुठे पूर्वजांनी पण बघितलं नाही शक्य नव्हतं. अहो जयंती आलेली गेलेली कळत नाही. 10 दिवस कार्यक्रम महाराष्ट्र बीजेपीने दिलाय, 10 दिवस कार्यक्रम सुरू आहे. हे अगोदर कधी घडलंच नाही असलं. योगी आदित्यनाथ साहेबांनी मिटिंग घेतली मागच्या 8-10 दिवसापूर्वी युपीच्या सगळ्या बीजेपीची, आणि त्यांनी सांगितलं 10 दिवस कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन एका राजकीय इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव द्यायचं घोषित करून टाकलं, निर्णय पण करून टाकला. उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी तिथं कॅबिनेट घेतली इंदोरला जाऊन, तिथं त्यांनी एका मोठ्या महाविद्यालयाला नाव देऊन टाकलं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं. देवाभाऊ तर सगळ्यात पुढे आहेत भारतामध्ये. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुणाचं नाव दिलं असतं खरं सांगायचं? रोज सगळं बघत होते, पण एका तासाच्या आतमध्ये गिरीश भाऊ महाजनाने चौंडीमध्ये कार्यक्रम सुरू होता. आम्ही मागणी केली असं, त्याच्या अगोदर पण त्याच्याकडे मागणी होती. माझं भाषण झालं तिथं, मी मागणी केली देवाभाऊंच्या पुढं. एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊ होते की बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं नाव द्या. गिरीश भाऊंचा माझं भाषण संपल्यानंतर फोन आला की साहेबांना सांग आम्ही आता शासन निर्णय करतोय. मी साहेबांच्याकडे गेलो, म्हणजे गिरीश भाऊंचा फोन आलाय. ते म्हणतात की मी टीव्हीच्या समोर आहे, कार्यक्रम बघतोय आणि तुमची जी मागणी आहे बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवीचं नाव द्यायचं आहे, मी शासन निर्णय करतोय, तुम्ही घोषणा करा. मी म्हणलं साहेब तुम्ही म्हणजे तू सांगून टाक. मी जाऊन माईकवर सांगितलं गिरीश भाऊंचा असा फोन आलाय आणि बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवीचं नाव द्यायचं ठरवलंय. घोषणा करून टाकली. स्टेजवर आम्ही खाली येतोय तर सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती शासन निर्णय आला की बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कोण करणार नाही काम, नाही करू शकत. अरे 4 ओळीचं पत्र काढा म्हणतो आम्ही, आंदोलन करायचो आम्ही. मला आठवत आहे की महाराष्ट्र सरकारनं पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती साजरी करावी. 4 ओळीचं पत्र, 1 रुपयाचा बजेट लागत नाही. शासन निर्णय करायला काय लागतंय? काय नाही ना जबाबदारी, फक्त लिहायचं आहे 31 मेला पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये साजरी व्हावी. कुठल्या सरकारला, हे काय राजकीय स्टेज नाही, मी कुणाला आज ठोकणार नाही, परंतु कुणीच निर्णय केला नाही. मला आनंद त्या गोष्टीचा आहे की देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी 4 ओळीचा शासन निर्णय काढून टाकला की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची जयंती ही सरकारनं साजरी करावी. सरकारनं निर्णय घेतल्यानंतर काय होतं बघा, सरकारनं निर्णय घेतल्यानंतर ग्रामसेवक पाळायला लागला, ग्रामपंचायतचा सरपंच पाळायला लागला. अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे? ग्रामपंचायतमध्ये फोटोच नाही. पंचायत समितीचा बीडीओ पाळायला लागला, सभापती पाळायला लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, सीओ पाळायला लागले, कलेक्टर पाळायला लागला. आणि कुठं आहे ते बघा, अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे? तो दुकानात गेला, त्याला अहिल्या देवी कोणते आहेत त्याला कळना. त्याला सावित्रीबाई फुले आहेत का, अहिल्या देवी आहेत, त्या झाशीची राणी आहे, लक्ष्मीबाई, अरे ह्याला कधी बघितलंच नाही ना. आणि म्हणून मग त्या दिवशी सगळ्या कार्यालयामध्ये अहिल्या देवीचा फोटो आला. हे सरकारमध्ये ताकद असते, म्हणून राजकारणी जबाबदारी व्हावी लागतं. म्हणून देवाभाऊला मला धन्यवाद देऊ वाटतात की त्यांनी 4 ओळीचा निर्णय केला ना, की यंत्रणा कामाला लागली. आता शोधत असतील, 31 तारीख परवा आहे तर त्यांचं शोधाशोध सुरू असेल. जर नाही त्यानं केला मला सांगा, त्याच्यावरती तक्रार डायरेक्ट देऊ, त्याला सस्पेंड करायला, जिथं अहिल्या देवीची जयंती होणार. शासन निर्णय आहे ना, हे देवाभाऊनी केलं. आता दुसरा विषय अत्यंत महत्वाचा, स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब 1988 ला तेव्हाच्या औरंगाबादमध्ये आमखास मैदानावरती त्यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये म्हणाले की इथून पुढे मी औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही, इथून पुढे या शहराचं नाव बदललं संभाजीनगर. कोण म्हणले?
1988, 1998, 2008, 2018, त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा पोरगाच राज्याचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांनी घोषणा केलेली सुद्धा तो नामांतरण करू शकला नाही. देवाभाऊ जेव्हा उपमुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे साहेब झाले, तेव्हा 2022ला मला आठवतंय, तारीख मागे पुढे असेल तर, तेव्हा औरंगाबादचं नाव बदललं आणि धर्मवीर छत्रपती संभाजीनगर केलं. म्हणजे वर्ष किती गेली बघा, 88, 98, 2008, 2018, 4, 34 वर्षे गेली. दादा ही आमची सगळी फाटकी लोक देवाभाऊंकडे मागणी केली, अहमदनगरचं नाव आता बदलून टाका, अहिल्यानगर करा. एक पत्र आम्ही साहेबांना लिहिलं, एक पत्र लिहिलं, साहेबांनी दखल घेतली, अहमदनगरचं नाव बदलून टाकलं. चौंडीमध्ये 31 मेला घोषणा केली आणि दुसऱ्या 31 मेला कारवाई झाली. सगळ्या शहराचं नाव बदलून टाकलं, रेल्वेनं बदललं, पोस्टानं बदललं, सगळ्यांनी नावं बदलून टाकली आणि अहिल्यानगर केलं. हा मोठा सन्मान आहे. आमच्या लोकांना त्याची किंमत कळत नाही. आत्मभान विसरली का माणसं, त्यांना किंमत कळत नाही. कारण तुम्ही संघर्ष केला नाही, तुम्ही जेलमध्ये गेला नाही. मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलण्यासाठी दलित समाजाने जे केलं ते तुम्ही बघा. किती बलात्कार झाले, किती घरं जाळली, किती झोपड्या जाळल्या, किती त्यांच्यावरती खुनाचे प्रयत्न झाले, खून झाले. मग तेव्हा एका महाविद्यालयाचं नाव, विद्यापीठाचं नाव बदललं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. त्या लोकांना जाऊन विचारा की नामांतरणाची किंमत काय असते. आज आपल्याला कळणार नाही, देवाभाऊ तिथं करतेत, आम्ही निवांत, आम्ही नुसतं झोपून बघणार व्हॉट्सअपवरती, ह्याची मापं काढणार, त्याची मापं काढणार, त्याला टीका करणार. अरे जे केलं ते लिहिण्याची गरज आहे आपण सगळ्यांनी. एवढा मोठा जिल्हा राज्यातला अहमदनगर, क्षेत्रफळानं जिल्हा मोठा, राजकीय नेते मोठे सगळे तिथं आहेत, मोठमोठी घराणं त्या जिल्ह्यात आहेत, अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. त्या जिल्ह्याचं नाव देवाभाऊनी बदललं, एकनाथ शिंदे साहेबांनी बदललं. आणि म्हणून हे अहिल्यादेवीच्या विचारावरती काम करतायत. एक ना किती विषय सांगायचे, इतके विषय केलेत सरकारने. अहिल्यादेवीनी मंदिरं बांधली, आपल्या सरकारला वाटलं अरे अहिल्यादेवीनी जीर्णोद्धाराचं काम केलं, आपण सुद्धा करावं. गेल्या वर्षी 450 तीर्थक्षेत्र ब मध्ये असणाऱ्या मंदिरांना प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये दिले आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं जीर्णोद्धार झाला महाराष्ट्राच्या मंदिराचा. ते मंदिर कुठलाय बघितलं नाही, तो कुठल्या पक्षाचा मतदारसंघ आहे बघितलं नाही. अहिल्यादेवीनी जे काम केलंय ते आमच्या सरकारला करायचं आहे. म्हणून देवाभाऊच्या सरकारने जवळपास 2-2.5 हजार कोटी रुपयाचा निधी तेव्हा दिला मित्रांनो. म्हणजे नुसता मी इतिहास सांगितला तर तुम्हाला म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही. अरे चाललंय काय आता, हे पण आपण बघितलं पाहिजे ना, काय परिस्थिती सुरू आहे. इथं मानपूरला अहिल्यादेवीच्या नावानं अहिल्या भवन स्थापन केलं. मंगलप्रभात लोढा साहेबांच्या खात्यानं 40 कोटी रुपये दिले. अहिल्या भवन, मला वाटतं 20-22 खाती त्या अहिल्या भवनमधून चालणार आहे. आता इथं प्रशांत दादांनी अहिल्या भवनसाठी 5 कोटी रुपये दिले, 7 कोटी रुपये. आधी नाही कुणी दिलं. किती लोक आहेत तिथं, गोण्या व्हावं कमाडी सगळी मोडून गेली. कुणी विचारलं तुम्हाला? प्रशांत दादांना वाटलं ना अहिल्या भवन इथं व्हावं, म्हणून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. हे राज्यामध्ये व्हायला लागलंय, देशामध्ये व्हायला लागलंय. राज्यात होता काळ, देशामध्ये. आता इकडं दक्षिण भारतामध्ये अहिल्यादेवीची जयंती साजरी केली जाते. पूर्व भारतामध्ये तिकडं अहिल्यादेवीची जयंती साजरी केली जाते. हे नरेंद्र मोदी साहेबांनी जर मनात घेतलं नसतं, हे होणं शक्य नाही. म्हणून मला त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. म्हणून मी जबाबदारीने बोललो की मी त्यांच्या घरी, मला जर परवानगी मिळाली, मी झाडू मारू शकतो. तिथले जे स्वच्छता करणारे कामगार आहेत, मला त्यात आनंद होईल. देवाभाऊच्या घरी मी पाणी त्यासाठी भरेल. अरे अहिल्यादेवीच्याकडे कधी कुणी बघितलंच नाही. मल्हारराव होळकरांचा इतिहास कधी कुणी पुढे आणला नाही. यशवंतरावचा इतिहास तर अजून वेगळा आहे. यशवंतराव होळकरांसारखा योद्धा या देशात झालाच नाही. मी जबाबदारीने बोलतोय, झाला नाही. छत्रपती संभाजी महाराजांना 32 वय मिळालं आणि यशवंतराव होळकरांना 36 वय मिळालं. या इंग्रजांना सळो की पळो करून या देशात कुणी सोडला असेल तर ते एकमेव यशवंतराव होळकर होते. सलग सगळ्या लढाया जिंकल्या, सलग. तिकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जसे सलग लढाई जिंकायचे, तसे यशवंतराव होळकर सलग लढाया. हा विषयच नाही, भीती मनामध्ये भानगडच नाही. इतका लढवया योद्धा होता. एवढा मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास हा भारतासाठी त्यांनी काम केलेला आहे, हिंदुस्थानासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी कुठल्या जातीसाठी, कुठल्या वैयक्तिक कारणासाठी काम केलेलं आहे. हे राष्ट्र वाचलं पाहिजे, हा देश वाचला पाहिजे आणि या देशामध्ये काहीतरी नवीन निर्माण झालं पाहिजे. ही
स्वतःला जिंकून घेताय. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर आहे. डागडुजी करायला कोणी तयार नाही. तिथं मंडळ तयार झालं होतं. सगळ्या राजांना भेटले की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, त्याची मोडकळीस आले, पैसे द्या, जीर्णोद्धार करायचा. 1 रुपया कोणी दिला नाही. ते शेवटी गेले कुठं? इंदोरला. आणि तिथं जे गादीवरती होते होळकर राजे, त्याचा कुत्रा मेला होता. त्यांनी सुद्धा पाळलं होतं. अरे आम्ही खंडोबाचे भक्त आहे, आमच्या घरी प्रत्येकाचा कुत्रा आहे, आमची लात जरी लागली कुत्र्याला तर आई म्हणते पाया पड. सगळ्यांची आई म्हणते, माझीच नाही. कुत्र्याला जरी पाय लागला चुकून तर आई म्हणते खंडोबा आहे आपला, पाया पड. त्यांचं कुत्रा वाढलं होतं, त्यांनी सुद्धा पाळलं होतं. ही जी पुण्यातनं मंडळी गेली, त्यांनी मग ते थांबले. सुतक होईपर्यंत राजे भेटले, त्यांनी माफी मागितली. माझ्या घरात असा लाडका कुत्रा मारला आणि त्यामुळे सुतक होतं, तुम्हाला भेटायला मला उशीर झाला. माफी मागितली त्यांनी पण स्टोरी सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा वाघ्या नावाचा एक कुत्रा होता, तो अतिशय लाडका होता आणि त्याला चिंतेमध्ये उडी मारली. त्यांनी त्याला स्टोरी सांगितली. ते काय कामासाठी आलं ते सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडवरची समाधी आहे, त्याचा जीर्णोद्धार करायचा आहे, आम्हाला तुमच्याकडून मदत पाहिजे. त्यांनी एकाही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी पूर्ण समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे देऊ केले आणि सोबत एक वाघ्याचा पण तिथं पुतळा बसवा, त्याचे पण पैसे देऊ केले. त्यामधून ती समाधी उभा आहे. होळकरांची शिवाजी महाराजांच्या प्रती ती भावना महत्वाची. आता राजकारणात ती कुत्रच काढून टाका. आता राजकारणात मग त्याचा काही संबंध नाही. अरे बघा ना, केळुसकर गुरुजी, कृष्णाजी केळुसकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे गुरु, जे साताऱ्यामध्ये शिकवायला होते, त्यांनी शिवचरित्राच्या वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रती छापल्या. त्यांचं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांचं चरित्र अखंड जगात गेलं पाहिजे. पैसे द्यायला कोणी तयार नाही. त्यांनी घरावरती कर्ज काढलं, सोनं घाण टाकलं, त्याचं कर्ज बी फिटणार, प्रति पण जायला. सगळ्या लोकांना भेटले. परत ते होळकरांकडे गेले. परत त्यांनी सगळ्या त्या प्रतीचा खर्च दिला आणि सांगितलं की शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे जगाला माहिती झालं पाहिजे. त्याच्या इंग्रजीमध्ये प्रति छापा, त्या त्या देशाच्या भाषेमध्ये प्रति छापा आणि तिकडे देऊन टाका सगळ्या देशभरामध्ये. हे होळकरांचं पुढे सांगा ना, पुढं ये ना. आज हे भारतीय जनता पार्टीमुळे हा सगळा विषय पुढे यायला लागला आहे. भारतीय जनता पार्टीमुळे. आणि हे सगळ्यांनी बोललं पाहिजे. हे कुठे बाकीचे पक्ष, अहिल्यादेवीची जे कुणी बोलायला तयार नाही, कुणी नाही. शरद पवार वयाच्या, आता त्यांचं वय किती आहे, 3 वर्षापूर्वी ते चौंडीला आले होते, तोपर्यंत ते चौंडीलाच आले नव्हते. टीका करून मी बोलत नाही. जो माणूस या महाराष्ट्राचा 4 वेळा मुख्यमंत्री आहे, केंद्रामध्ये अनेक वर्ष केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना अहिल्यादेवीच्या गावामध्ये जाऊ वाटलं नाही. हा काय प्रकार आहे? हा कुठला प्रकार आहे? मागे एकदा राष्ट्रपती आले होते, आता पुन्हा राष्ट्रपती 31 मेला चौंडीमध्ये येत आहेत अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी. मुख्यमंत्री देवभाऊ अनेक वेळा मुख्यमंत्री म्हणून तिथं चौंडीमध्ये आले. तुम्ही का नाही गेला? तुम्हाला कुणी अडवलं? राज्याचं तुम्ही प्रमुख आहे, एकदा शपथ घेतली, मी कुणाविषयी अक्कस बाळगणार नाही, मी कुणाविषयी ममत्व बाळगणार नाही. सर्वांना सरकारने आहे, पण ते झालं नाही. आज ते होत आहे. आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, जे भारतीय जनता पार्टीनं काम हातामध्ये घेतलाय, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा इतिहास जो जगासमोर चाललाय, त्याचा नक्की येणाऱ्या पिढीला, पुढच्या तरुण पिढीला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लढावं कसं? तुम्ही युद्धनीती कशी करावी? तुम्हाला काय आता लढाई करायची आहेत का? तलवार घेऊन जायचं नाही, घोड्यापासून तुम्हाला येतच नाही. लग्नात आला असं घोडा तुमच्या तेवढाच, तुमचा घोड्याचा संबंध नाही, ते काय विषय नाही. परंतु त्यांची नीती कशी होती, कशा पद्धतीनं ते राज्यकारभार करतो. आता लोक म्हणजे देवाला मानायचं नाही, देवाच्या विरोधात लोक बोलतात. अरे अहिल्यादेवीने इतकं देवासाठी काम केलं, धर्मासाठी काम केलं, घाट बांधले, मंदिरं बांधले, हे कशासाठी केलंय? फिरी बांधल्या, तिथं काय त्यांचं शेत होतं. आता माझ्या तालुक्यामध्ये बरोबर आमच्या दिगंजीमध्ये एक विहीर आहे, आमच्या शेनोडीमध्ये एक विहीर आहे. विहिरीची रचना बघा जाऊन, त्या विहिरीमध्ये जनावरं जाऊन पाणी पिऊ शकतं अशी ती विहिरीची रचना आहे. तिथंपर्यंत पायरी आहे, जिथं पाणी प्यायला मिळतं तिथंपर्यंत पायरी. आणि त्या विहिरीचा इतिहास आहे. चांदवडचा आता त्यांनी सांगितलं, चांदवड ही उपराजधानी होती, तिथं रंगमहाल त्यांनी बांधला अहिल्यादेवी, तो आता पण आहे. तिथं एक विहीर आहे, 2 विहिरी आहेत. आज पण चांदवड अख्ख शहर कसलाही दुष्काळ पडला तरी त्याच विहिरीवरनं पाणी पितं, त्याच विहिरीवरनं पाणी पितं. म्हणजे अहिल्यादेवींचं हे जे भूवैज्ञानिकाच्या बाबतीमधलं जे ज्ञान होतं ते अत्यंत वेगळं होतं. म्हणजे आता जे अभियंता आपल्या जिल्हा परिषदकडे आहेत, आता ते विहीर पाडतात, जल
तिकडे टाकी बांधून टाकतात आणि विहिरीला पाणीच नाही. अरे मग तुझं ते भूवैज्ञानिक शास्त्र कुठं आहे? तुला आता पण पाणी कळलं की अहिल्या देवीला 17व्या शतकामध्ये कळालं. त्यांनी ज्या विहिरी पाडल्या ते तर आज पण पाणी आहे. जेवढे महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडले तेव्हा त्या विहिरी आटल्या नाहीत. शिखर शिंगणापूर डोंगरावरती विहीर आहे. म्हणजे घाटामध्ये मध्येच तुम्ही कुठे बघितलं असेल तर बघा, एकदम कड्यामध्ये दादा विहीर आहे आणि त्या विहिरीला पाणी असतं. कुठून येत आहे? कसं काय येत आहे? म्हणजे त्या टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे ज्या होत्या त्या अत्यंत जबरदस्त होत्या. जलसंधारणाचं जे काम अहिल्या देवीचं आहे तेच जलसंधारणाचं काम आता राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे. केंद्र सरकारनं एकदा 88 कलमी कार्यक्रम आणला होता. तो अहिल्या देवीच्या राज्यकारभारातला सगळा कार्यक्रम होता, सगळा अभ्यास करून. आणि त्यामुळं आज जे तुम्ही युवा कार्यकर्ते एकत्रित येऊन अहिल्या देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी माननीय प्रशांत दादांच्या घराकडे पण तो गुण आहे अहिल्या देवीच्या विचाराचा. दान धर्म करायचा. रामसेठ ठाकूर साहेब आम्ही लोक सांगतात आमची स्टोरी. दवाखान्याला लोक आली, तुम्हाला काही मदत लागली तर रामसेठ आणि प्रशांत दादा. आणि त्याच्यावर दुसरा एक गुण आहे, अहिल्या देवी एवढ्या मोठं राज्य सांभाळायच्या, एवढं मोठं राज्य सांभाळायच्या, पण त्या साध्या राहायच्या. पांढरी साडी आणि घोंगड्यावरती बसून त्या राज्यकारभार करायच्या. आता दादा पण किती साधे वागतात बघा. हे उगत वागत नाही, त्यांनी अहिल्या देवीचा इतिहास वाचलाय. म्हणून मोठी लोक अशीच होत नसते तर लोक म्हणतात तुम्ही अशी तुलनाचा विषय नाही आहे. महापुरुषांच्याकडून काय घेतलं तुम्ही? एखादा जरी आपण गुण घेऊ शकलो ना आपलं जीवन सार्थकी लागतं. एखादा जरी गुण घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एखादा गुण घेतला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातला औरंगजेबाच्या समोर हा मी धर्म बदलणार नाही, मेलो तर भेटणार. अरे आता जर भारतातल्या हिंदूंनी जर हा विषय घेतला एक पण धर्मांतर होणार नाही. कुठं रेशन दिलं, कुठं दवाखान्याला पैसे दिलं, कुठं काहीतरी दिलं, चला आम्ही चालू. अरे जो माणूस राजा हाल करून मारलं, माग हटायला तयार नाही. नाक काढले, कापले, कान कापले, डोळे काढले, डोळ्यामध्ये त्या सळ्या घातल्या गरम करून, जीभ छाटली, अंगावरची सगळी कातडी काढली. काय म्हणणं होतं की धर्म बदला आणि मग तुम्हाला हे सगळं तुमच्या ताब्यात येतं. अरे नाही, मी धर्म बदलू शकत नाही. विचार करा, जर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला असता आज काय परिस्थिती झाली असती? या लोकांच्याकडून आपण घेतलं पाहिजे ना. हा इतिहास आहे. मल्हाररावांच्याकडून आमचं काहीच नाही. मी रडत होतो, आमचं काय नाही, वडिलांनी काय दिलं नाही, जमीन ठेवली नाही, गावाला काय ठेवलं नाही, पिता मला काहीच नाही, आणि भांडवलच मला दिलं नाही, शिकायला मला दप्तरच दिलं नाही. अरे कशाला लागतंय? ते मेंढक्याचं पोरग स्वतः सुभेदार होतंय, राज्य स्थापन करतोय. आता हे आदर्श आहे ना मोठा, स्वतः राज्य स्थापन करणं. आणि ते पण कुठं इथं गावाशेजारी नाही, इंदोरला जाऊन. इंदोर कुठं आहे? कोण गेलं इंदोरला? बघा अजून 90% लोक इंदोरला आता गेलेले आहेत. घोड्यावर कशी जात असतील लोक? शिवाजी महाराजांच्या काळात घोड्यावरती कशी जात असतील? आपल्या इकडची युद्धनीती वेगळी होती. आपल्या इकडे गनिमी काळा चालायचा, कारण सह्याद्रीचा आपल्याकडे सगळं खोर आहे. लपायला अटॅक करायला जागा होत्या. शिवाजी महाराजांनी हे गनिमी तंत्र समोर आणलं. तसं सुभेदार मल्हारराव होळकरनं समोरासमोर लढायचं तंत्र त्यांनी विकसित केलं होतं. समोरासमोर, मागारून अजिबात नाही. होळकर घराण्याचं हे विशेष एक वेगळं पण आहे की सगळ्या लढाया समोरासमोर सांगून चला लढायचं म्हणजे समोरासमोर. हे मल्हाररावांनी विकसित केलेलं. पानिपत आपण का हारलो तेव्हा सुभेदार मल्हारराव म्हणत होते की मराठ्यांना समोरासमोर लढाईचा सराव कमी आहे, आपण जरा व्यवस्थितपणे रचना करू. ते त्यांच्यावरती साडे टाकलं की बाबा मल्हाररावांच्या मुळे ते झालेलं नाही. मल्हारराव हे अत्यंत धाडसी होते, पराक्रमी होते, लढणारे होते. मल्हाररावांच्यावरती काही लोकांनी टीका केल्या त्या काळामध्ये. बाजीराव पेशवे घराणं त्याच्यावरती त्या काळामध्ये नाराज झालं. मल्हारराव पण असे नावमेद झाले होते तेव्हा. आणि गौतमीबाईंचा त्यामध्ये अंत झाला. अरे बाबा माझ्या पतीला एवढी टीका केली जाते, आपल्या पतीवरती एवढे आरोप केले जात आहेत. आणि मग पेशवे आणि होळकर यांच्यामध्ये जरा थोडे काळ बोलणं बंद होतं. परत गौतमीबाईंनी त्यांना विनंती केली मल्हाररावांना की तुम्ही जावा पुण्याला, ही सगळी परिस्थिती सांगा, हे सगळं चुकीचं आहे. चुकीच्या पद्धतीचे आरोप झाले. आणि पेशवे घराण्यामध्ये तिथं थोडी आर्थिक अडचणी होत्या. मग सुभेदार मल्हारराव होळकर पुण्याला आले आणि पेशवेंना ती सगळी स्टोरी सांगितली. त्याचा जो गैरसमज होता तो दूर झाला. आणि 70 लाख रुपये त्या काळामध्ये हे होळकर आणि पेशवेंना द्यायचं कबूल केलं. 70 लाख रुपये त्या काळामध्ये. 30 लाख रुपये कुणी द्यायचे? शिंदेनी. आणि 40 लाख रुपये द्यायचे कुणी? सुभेदार मल्हारराव होळकरांनी. आणि मग ते देऊ केलं आणि परत त्यांनी त्याच्या
सुरू झाला. हे ना अनेक विषय सांगण्यासारखे. आता परवा पाकिस्तानमध्ये मी माहिती घेतली, तिथं सुद्धा अहिल्यादेवीच्या नावानं भवन आहे. त्यांनी त्या काळात बांधलेले, आता जे नव्हे त्या काळामध्ये बांधलेले. इतकं मोठं. आता पंढरपूरला होळकर वाडा आहे, जिथं जाईल तिथं. काशीमध्ये गेलं तिथं होळकर वाडा आहे. लोकांची सोय झाली पाहिजे. राहणीमान तिथं लोक आले तर त्यांची सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे. एवढं काम केलंय सगळं. त्यामुळं मी थोडं जास्तीचं बोललो, मी तुमची जरा वेळ जास्त घेतला म्हणून माफी मागतो. परंतु हा जो इतिहास आहे तो सर्व इतिहास तुमच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. प्रशांत दादांना मी 2 मागण्या करणार आहे की त्यांच्या हातामध्ये आहे. प्रशांत दादा एक अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा या पनवेल महानगरपालिकेच्या एरियात कुठेही का, बरोबर ना? आणि तुम्ही ठरवलं ते होऊ शकतं, कारण साहेब तुमचं काहीच मोडत नाही आणि तुमचं आम्ही काय बोलणार नाही. तुम्ही जिथं कुठं बोलवा तिथं आम्ही तुमच्या सोबत आहे, काहीच अडचण नाही. काही होतो आज काय उद्या पण आहे. दुसरी एक मागणी मला तुम्हाला करायची आहे, कारण मुंबई ही धनगरानं दाखवली अखंड भारताला. अखंड भारताला मुंबई माहितीच नव्हती. मुंबईला यायचं कुठून त्याला कळत नव्हतं. आणि जेव्हा इंग्रज आले आणि हा खंडाळ्याचा घाट काढायला लागले, 2-3 महिने ते बोंबलत फिरत होते, त्याला काही कळतच नव्हतं. एवढे हुशार अमुक तमुक, त्याला काही रस्ताच कळत नव्हता. आणि तिथं सिंगरोबा धनगर नावाचा धनगर मेंढ्या राखायचा. आणि मग त्याच्या लक्षात आलं की इथं फिरतेली गोरी साहेब, याला काय नेमकं पाहिजे, त्याला काही इंग्लिश येत नव्हतं. मग त्यांनी त्या तिथल्या मराठी आणि इंग्लिश बोलणाऱ्या माणसाला विचारलं काय नेमकं पाहिजे, का साहेब फिरायला आले. ते म्हणले मुंबईला जाणारा रस्ता शोधताय. आणि ते म्हणले सोपं काम आहे, तुम्ही फक्त माझ्या मागं या, मी तुम्हाला रस्ता दाखवतो. आणि ते मेंढराला असल्यामुळे त्यांना दऱ्या खोऱ्या सगळ्या माहीत होतं. त्यांनी तो रस्ता दाखवला. इंग्रज खुश झाले आणि शिवरोबाला म्हणले, शिवरोबा तुला काय पाहिजे? मला काय नको, तुम्ही तेवढा देश सोडून जावा, माझा देश स्वतंत्र करा. ही शिवरोबानं मेंढ्या राखणाऱ्यानं मागणी केली. इंग्रजांनी त्याला गोळ्या घातल्या. दादा देवाभाऊंना मी भेटलोय, एकनाथ शिंदे साहेबांना भेटलोय. तुमच्या जिल्ह्यातल्या 3 आमदारांनी पत्र पण दिलेले आहेत. भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे. आता तुमची आणि महेंद्र साहेबांची जबाबदारी आहे. तर तुम्ही जे मिसिंग लिंक तयार झालंय लोणावळा, बरोबर, त्या मिसिंग लिंकला वीर शिवरोबा धनगर हे नाव देण्यात यावं. आणि ह्याच्यासाठी तुम्ही साहेबांना भेटा. एवढं 2 कामं तुम्ही करू शकताय, तुमच्या हातातले आहेत. आणि मी मागं आहे, तुमचं काहीच अडचण नाही. आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्या लोकांना राहू द्या. सुभेदार मल्हारराव होळकरांना संधी मिळाली त्या काळात, तशी तुम्ही संधी आमच्या पोरांना देताय महानगरपालिकेमध्ये. आणखी जास्त लोकांना संधी या महानगरपालिकेमध्ये मिळावी की जे तुमच्यासाठी प्रामाणिक लढतील. कारण हे प्रामाणिक लढणारी लोक फार कमी झाले. दादांच्यासाठी प्रामाणिक आम्ही सगळेजण ताकदीनं लढू. तुमच्या अंगावरती वार येण्या अगोदर आम्ही आमची छाती पुढं करू, आमची सगळी पोरं. तुमच्यावर वार करणाऱ्या इथं एवढे नाही, तुम्हाला हिंमतच राहिली नाही. पण जर चुकून काय घडलं तर आपली ही सगळी टीम हे तुमच्या समोर 2-4 पावलं सगळी पुढं असतील. आणि दादांसारखा एक शांत माणूस, संयमी माणूस, एक चांगला आमदार म्हणून, चांगला नेता म्हणून या परिसरामध्ये ते काम करतायत. त्यांच्या कामासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. गेले 10 दिवस तुम्ही अहिल्यादेवींच्या जयंतीचे कार्यक्रम करताय आणि अहिल्यादेवींच्या प्रति काम करणाऱ्यांना वेगळा अनुभव येतो. म्हणजे मी असं काय अंधश्रद्धेचं बोलतो अशातला भाग नाही. अहिल्यादेवीचं काहीतरी ते वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडे काहीतरी आध्यात्मिक त्यांची वेगळी छबी आहे. तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडत नाही. म्हणून तर माझ्यासारखा मेंढर राखणाऱ्याचा पोरगा आमदार होऊ शकतो. म्हणून दुसरं काही नाही, हे त्यांचाच आशीर्वाद आहे. आणि त्यामुळे 31 तारखेला मोठी जयंती आपली चौंडीमध्ये आहे. तर तुम्ही सगळेजण जयंतीच्या निमित्तानं चौंडीला या. ज्यांना चौंडीला येणं शक्य नाही त्यांनी त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या विभागामध्ये अहिल्यादेवींना अभिवादन करा. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं काय आरती करता येते का बघा. अहिल्यादेवींचा दीपोत्सव, 3 लाख दिव्यांचा दीपोत्सव आपण होळकर वाड्यावरती उद्यापासून करतोय. उद्या संध्याकाळी तो दीपोत्सवाचा कार्यक्रम होतोय. तर तोही कार्यक्रम गावागावात, घराघरात जिथं कुठं करणं शक्य आहे. अहिल्यादेवीच्या फोटोच्या समोर दिवे लावणे, ढोलवादन करणे, असा जो कार्यक्रम आहे तर तोही कार्यक्रम आपण करावा. मला या कार्यक्रमासाठी बोलावलं. दादांचा निरोप काल घेऊन मुलं आली माझ्याकडं आणि मी म्हटलं ठीक आहे, दादांचा आदेश आहे तर आपल्याला कळबोलीला जावंच लागेल. आणि आज आगळा वेगळा कार्यक्रम होतोय. तुम्ही तर सगळे बरेच जण माझ्यासाठी नवीन आहात. मी तुम्हाला पहिल्यांदा बघतोय, तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल. आणि अहिल्यादेवींचा कार्यक्रम पार्टीच्या माध्यमातून होतोय आणि तो वेगळ्या पद्धतीनं होतोय, याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पार्टीच्या ह्या ऋणात आम्ही कायम राहील. म्हणजे हे सगळ्यांनीच राहण्याची आवश्यकता आहे, मीच नाही, प्रत्येकाने राहण्याची आवश्यकता आहे. ज्याच्या अंगामध्ये होळकर
कुणी करू पण शकत नाही. आणि त्यामुळं देशभर हे काम सगळ्या जोमात सुरू आहे. तर नक्की अहिल्या देवींचं सुद्धा या सगळ्या गोष्टीला, कारण आपले आईवडील म्हणतात की आपला कुणी पूर्वज जे असतो वरून त्यांचं लक्ष असतं, तर नक्की अहिल्या देवी सुद्धा हा सगळा प्रसंग बघत असतील. आणि हा प्रसंग बघताना नरेंद्र मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना भरभरून आशीर्वाद देतील असं माझं प्रामाणिक मत आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय मल्हार, जय भारत.